जेलमध्ये गेलो, माझ्या बाबतीत काय घडलं, मी का गेलो, माझ्यावर कसा अन्याय झाला, ते आतमध्ये एक महान विश्व आहे की जे सामान्य माणसांनी कधी पाहिलंच नाही. आणि देव न करो ते कोणी पाहो. माझ्या घरी सकाळी 7 वाजता पोलिसांची एक मोठी टीम आली, रेड झाली आणि दुपारी 1:30-2 वाजता मला अटक झाली. तुम्ही गेल्या सगळ्यात पहिली समस्या कोणती जाणवली तिथे? अशा अवस्थेत माणूस सुसाईड पण करू शकतो, अशा अवस्थेत माणूस मनोरुग्ण होऊ शकतो. जेलमधले प्रमुख आजार कोणते आहेत? मेडिकल सायन्सच्या पुस्तकामध्ये जेवढे कुठले त्वचारोग लिहिले असतील ना, ते सगळे जेलमध्ये पाहायला मिळतात. आपण बघू नाही शकत माणसाकडे, तो त्रास सहन होत नाही. शेवटी इमर्जन्सी म्हणून त्याला जेव्हा ससूनला शिफ्ट केला तेव्हा कळलं की त्याला लास्ट स्टेजचा ब्रेन ट्यूमर आहे. 2022 साली 22 कैद्यांचा येरवडा जेलमध्ये मृत्यू झाला. तो तुरुंगात गेल्यानंतर तुम्ही किती आत्महत्या पाहिल्या? एकाने उडी मारली ती वरनं आणि 2 लोकांनी फाशी घ्यायचा प्रयत्न केला. पण एवढे मनोरुग्ण तुरुंगात का वाढत आहे? माणसाला नुसतंच तुम्ही बसवून ठेवा, नाही मनोरुग्ण होणार तर काय होणार? 14 नंबर कोठडीचा तुम्ही किस्सा लिहिलाय. ह्या ठिकाणी ना आम्हाला काहीतरी भीतीदायक अनुभव येतात. भूतांचे अनुभव तुम्ही लिहिले. हा, तुम्हाला काय वाटतं भूताच्या स्टोरीज काय आहेत आतमध्ये? आणि अचानक सनीच्या छातावर कुठेतरी जाऊन धडकलं. त्याला असं वाटायला लागलं कोणतरी छातीवर बसलंय आणि आपल्याला दाब देतो. आणि जागा झाल्यानंतर सनी आणि त्याचा भाऊ बिरजू दोघांनी गजाच्या बाहेर बघितलं तर एक अशी काळी सावली त्यांना गजाच्या बाहेर पळताना दिसली. कसाबच्या भूताने कधी कुणाला त्रास दिलाय? कारण तुम्ही कसाबच्या भूताविषयी खूप लिहिलंय. जिथं कसाबला गाडलंय त्याच्या आसपासचे हे अनुभव आहे. ही शारीरिक सुखाची जी गरज असते आजची, ती कशी पूर्ण होते? मी जेव्हा जेलमध्ये गेलो तेव्हा मी वेगळं चित्र पाहिलं. एक पुरुष कैदी दुसऱ्या पुरुष कैद्याच्या प्रेमात पडतो. नमस्कार, story.com या नव्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी विशाल. तुरुंगरंग नावाचं एक पुस्तक गेल्या काही दिवसापूर्वी माझ्या वाचनात आलं. लेखक त्या पुस्तकाचे आहेत रवींद्र पाटील आणि जे माजी IPS आहेत आणि कॉर्पोरेटमध्ये त्यांनी काम केलंय. त्या पुस्तकातले अनुभव ऐकल्यानंतर वाचल्यानंतर असं जाणवलं की तुम्हाला तुरुंग अनुभवण्यासाठी, त्या पुस्तकातच लिहिलंय, तुम्हाला तुरुंग अनुभवण्यासाठी तुरुंगात जाण्याची गरज नसते, ते तुम्ही वाचूनही अनुभवू शकता. पण तुरुंग नेमकं काय असतं हे आज जाऊन आलेल्या माणसाने जर तुम्हाला सांगितलं तर त्याची दाहकता तुमच्या लक्षात येईल. अर्थातच ते लेखक जे स्वतः तुरुंगात जाऊन आल्यानंतर त्यांनी पुस्तक लिहिलंय आणि खूप मोठं धाडस केलंय, ते रवींद्रनाथ पाटील सध्या माझ्यासोबत आहेत, माझी IPS. तर तुमचं खूप खूप स्वागत या व्हिडिओमध्ये, या पॉडकास्टमध्ये. तुमचं पुस्तक मी वाचल्यावर म्हणजे मी ते सलग 8 तासामध्ये संपवलं. म्हणजे एका वेबसिरीज सारखंच होतं ते. मी सलग 8 तासामध्ये ते संपवलं आणि नंतर पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो आपल्या त्या सगळ्या व्यवस्थेकडे. पण त्या पुस्तकात एक गोष्ट मला मिसिंग जी वाटली, तुमच्याविषयीची माहिती थोडीशी. म्हणजे तुम्ही IPS होतात, मग तुमचं सिलेक्शन IPS, मग तुम्ही पुढे IPS का सोडली, मग तुम्ही कॉर्पोरेटमध्ये का गेलात, मग तुम्ही जेलमध्ये का गेलात. मला पुस्तकावर बोलण्यापूर्वी, म्हणजे तुरुंगावर बोलण्यापूर्वी आधी या गोष्टी थोडं जाणून घ्यायच्यात तुमच्याविषयीच्या. मी सांगतो पहिल्यांदा का लिहिल्या नाहीत त्या. कारण कुणालाही हे टेम्पटेशन होईल की सुरुवातीला स्वतःबद्दल लिहावं. पण मी यापूर्वीची जेलबद्दलची अनेक पुस्तकं बघितली, ती आय मी मायसेल्फ बद्दल होती. म्हणजे मी जेलमध्ये गेलो, माझ्या बाबतीत काय घडलं, मी का गेलो. बऱ्याच वेळा ती विक्टिम कार्ड प्ले केल्यासारखी असतात की बघा माझ्यावर कसा अन्याय झाला. मग लोकांचा इंटरेस्ट हळूहळू संपत जातो. माझ्या मनात असा विचार आला की मी आत गेलो, माझी स्वतःची समस्या खूप छोटी आहे, जेल व्यवस्थेची समस्या फार मोठी आहे. पुन्हा समस्या ही गोष्ट बाजूला ठेवा, ते आतमध्ये एक महान विश्व आहे की जे सामान्य माणसांनी कधी पाहिलंच नाही. आणि देव न करो ते कोणी पाहो. मी तुम्ही जे सुरुवातीला म्हणालात की जेल न पाहता जेल अनुभवा, तिथपर्यंतच थांबावा माणसाने आणि तो अनुभव घेऊनच मग त्याच्यानंतर सामान्य माणसासारखं आयुष्य जगावं. त्यामुळे मी ते लिहिलं नाही. बॅकग्राऊंड अशी आहे की मी COEPचा इंजिनियर आहे. 1998ला इंजिनिअरिंग पासआउट केलं. 1 वर्षापर्यंत मी सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करत होतो. त्याच्यानंतर मी UPSCचा अभ्यास सुरू केला. मी UPSC 2 वेळा पास झालो. माझी 2002 साली 151 रँक मिळाली मला आणि माझी इंडियन ट्रेड सर्व्हिसमध्ये सिलेक्शन झालं. मी 2 वर्ष तिथं काम केलं, म्हणजे कोची, त्रिवेंद्रम, बऱ्याच ठिकाणी काम केलं. त्याच्यानंतर 2004 साली मी UPSC पुन्हा अटेम्प्ट दिला होता. त्यात माझं सिलेक्शन झालं. माझी 92 रँक आली ऑल इंडिया आणि मी जनरल कॅटेगरीने IPSमध्ये सिलेक्शन झालं. माझं जम्मू काश्मीर कॅडर मिळालं. त्या कॅडर मिळाल्यानंतर 26 जून 2005ला, म्हणजे 2004ला मी सर्व्हिसमध्ये जॉईन झालो. नॅशनल पोलीस अकॅडमीमध्ये मला हॉर्स रायडिंगमध्ये एक मोठा अपघात झाला, म्हणजे कमरेचं हाड मोडलं. मग ते दुखणं मी काही काळ सहन केलं आणि जेव्हा आपण पुन्हा नव्या उमेदीने काम सुरू करतो असं वाटायला लागलं तेव्हा मला TB डिटेक्ट झाला. या मेडिकल याच्यामध्ये मला लक्षात आलं की आपण आता ते जुने व्यक्ती नाही राहिलो.
मला काही ना काहीतरी स्वतःच्या शरीराचा रिस्पेक्ट केला. लग्न झालेला माणूस आहे, हा, कुटुंबाची जबाबदारी आहे, शरीर साथ देत नाही. त्यावेळेला मी आणि कुटुंबियांनी कॉन्शियस निर्णय घेतला. त्या काळात सुद्धा जेव्हा मी सर्व्हिसमध्ये होतो तेव्हा मला सायबरवर खूप नॉलेज मिळालं. मी अनेक अशा गोष्टी करू शकलो की जे सामान्य IPS अधिकाऱ्याला सुद्धा त्याच्या रीचच्या बाहेर आहेत. या गोष्टी करण्याची मला संधी सिस्टीमनी दिली. त्या काळातलेच सगळ्यात माझ्या आनंदायी अनुभव म्हणजे मला हेमंत करकरे साहेबांबरोबर मला डायरेक्टली काम करता आलं. त्यांच्या अधिपत्याखाली त्यांच्यासोबत मला खूप काळ घालवता आला. 26/11 साहेब जाईपर्यंत मी साहेबांसोबत होतो. आणि त्याच्यानंतर हेमंत करकरे साहेबांवर त्यांच्या मुलीने एक पुस्तक लिहिलंय, हेमंत करकरे डॉटर्स मेमॉयर. त्याच्यामध्ये मी एक चॅप्टर लिहिलंय साहेबांवर, माझे साहेबांसोबतचे अनुभव. तर त्यामुळं मला असं वाटलं की आपण थोडा काळ केला पण जे सॅटिस्फॅक्शन होतं ते मी घेतलं. 2010 साली मला योगायोगाने कॉर्पोरेटची नोकरी चालून आली. त्यामुळे मी 23 ऑगस्ट 2010 कॉर्पोरेटमध्ये जॉईन झालो तिथं. करेक्ट. त्याच्यानंतर काय झालं, मी 2011-12 मला नॅशनल पोलीस अकॅडमीशी पुन्हा संपर्क आला. आणि नॅशनल पोलीस अकॅडमी मला सांगितलं की नाहीतरी तुम्ही कॉर्पोरेट जॉईन केलंय, वाय डोंट यू कम अँड टीच आवर स्टुडंट्स. तर त्याच्यानंतर माझा NPA बरोबरचा प्रवास सुरू झाला. आणि 2012 ऑगस्ट 2012 ते मार्च 2019 एवढा काळ मी दर 2 महिन्यातून एकदा नॅशनल पोलीस अकॅडमीला शिकवायला जायचो. मी जवळजवळ 750 IPS ऑफिसरना ट्रेनिंग दिलं. टेक्नॉलॉजी हा माझा पॅशन होता, ते करत राहिलो. ते करता करता मग 2018 साली मी कॉर्पोरेटचीच कामं करत होतो. माझे क्लायंट कधीच गव्हर्नमेंट नव्हते. 2018 साली आम्हाला फॉरेन्सिक ऑडिटचं काम आलं. त्यावेळी मी KPMG नावाच्या कंपनीमध्ये होतो. नॅचरली फॉरेन्सिक ऑडिटचं काम का आलं, कारण काम पुण्यात होतं, मीही पुण्यात होतो आणि मी त्या क्षेत्रातला एक्सपर्ट म्हणून मला त्यांनी नेमलं. त्यामध्ये ते काम मी पूर्ण केलं, खूप चांगलं झालं. असा त्याच्याबद्दल लोकांचा फीडबॅक आला. मला एक छान ॲप्रिसिएशन लेटर मिळालं. त्या ॲप्रिसिएशन लेटरवर मी खूप टामटूम केली. त्याच्या जीवावर KPMG कंपनीने उदार होऊन मला आंतरराष्ट्रीय डेप्युटेशन दिलं. मग मी 1.5 वर्ष हाँगकाँगमध्ये गेलो, डॉलर्समध्ये पगार कमवला, सगळं आनंदात चाललं होतं. त्यावेळेस नेमका कोरोना लागला. कोरोनामधले घरामधले कुटुंबियातले काही सदस्य हॉस्पिटलाइज झाले. घरातही 6 लोकांना एकाच वेळेस कोरोना होता. मग त्यामध्ये मला वंदे भारतच्या ट्रिपने परत यावं लागलं. त्यामुळे माझी नोकरी परमनंट ब्लॉक केली. मग 1 वर्षावर मी MIT नावाच्या एका संस्थेत काम करत होतो डायरेक्टर म्हणून पुण्यामध्ये. त्यानंतर मला KPMGने पुन्हा बोलवलं. मग पार्टनर म्हणून मी KPMGत काम करतो. मग हे करत असताना मार्च 2022 एक्झॅक्टली 12 मार्च 2022 माझ्या घरी सकाळी 7 वाजता पोलिसांची एक मोठी टीम आली, रेड झाली आणि दुपारी 1:30-2 वाजता मला अटक झाली. त्याच्यानंतर मी काही काळ पोलीस कोठडीत घालवला आणि 25 मार्च 2022 मी येरवडा जेलमध्ये कैदी म्हणून दाखल. रेड का पडली, त्याचं काय कारण? ती केस गुगल सर्च केला तरी लोकांना भरपूर गोष्टी माहिती आहेत, पण ठीक आहे, मग आपल्या माध्यमातून लोकांना सांगतो. जे मी फॉरेन्सिक ऑडिट केलं ते क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याचं फॉरेन्सिक ऑडिट होतं. भारतभरात 40 FIR रजिस्टर झाले. त्यातले पुण्यात 2 होते, एक दत्तवाडी पोलीस स्टेशनला, दुसरं निगडी पोलीस स्टेशनला. त्याच्यामध्ये 2 वेगवेगळ्या कंपन्यांतर्फे फॉरेन्सिक ऑडिटर नेमण्यात आले होते. ग्लोबल ब्लॉकचेन फाउंडेशन तर्फे नावाची संस्थेतर्फे पंकज घोडे ज्यांना नेमण्यात आलं होतं आणि KPMG कंपनीतर्फे मला नेमण्यात आलं होतं. तर आमच्या दोघांवर आरोप हा आहे की त्या क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यामध्ये आम्हीच घोटाळा केला आणि पोलिसांची फसवणूक केली. आणि हे 2018 ऑडिट केलं मी. माझा रिपोर्ट साधारणपणे फेब्रुवारी 2019 मी दिला होता आणि 2022 मला या केसमध्ये अटक झाली त्यामध्ये. आणि माझ्यासोबत पंकज घोडेंनाही अटक झाली त्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मग जून महिन्यामध्ये आमच्या दोघांवर चार्जशीट झालं. मग साधारणपणे सप्टेंबर-ऑक्टोबर 2022 ते जामिनावर सुटून गेले. माझा जामीन लांबला कारण कोर्टाला मी IPS आहे, मी केसवर परिणाम करू शकतो अशी नाही, असं नॅरेटिव्ह पण सेट होत होतं. तर त्यामुळे काय झालं, खालच्या कोर्टात माझा जामीन झाला नाही, हायकोर्टापर्यंत गेलं. मग हायकोर्टातली प्रक्रिया अशी लांबते. मग त्यामुळे माझा जामीन 19 मे 2023 झाला, माझ्या वाढदिवसाच्या दिवशी. मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी जेलमधून बाहेर. पण तुम्ही जेव्हा जेलमध्ये गेलात, म्हणजे तुमचं पुस्तक वाचून असं वाटतं की तुम्ही फक्त पुस्तक लिहिण्यासाठीच आत गेला होतात. तुम्ही इतके बारीक बारीक टिपणं काढले, इतक्या बारीक बारीक गोष्टी ऑब्झर्व केल्या. तुम्हाला वही पेन तरी अलाउड होतं का आतमध्ये त्यावेळी? नाही, असं आहे की हा प्रश्न सामान्य माणूस म्हणून मलाही पडला असता. म्हणजे मी जरी पोलीस खात्यात नोकरी केली, मी अनेक जेलमध्ये गेलो, हा प्रश्न मलाही कधी पडला नव्हता वही पेन अलाउड आहे की नाही.
मी जेव्हा क्वारंटीनमध्ये होतो, पहिले 15 दिवस आम्हाला क्वारंटीनमध्ये ठेवलं होतं, तेव्हा आम्हाला 4-5च खोल्यातल्या लोकांना एकमेकाशी बोलायला परवानगी होती. त्यावेळी मी बघितलं एका खोलीमधला एक कैदी वहीवर काहीतरी टिप्पण्या करतोय. म्हटलं तुला वही कुठून मिळाली रे? म्हटलं कॅन्टीनमध्ये ऑफिशियल मिळते की. अरे वा. म्हणजे म्हटलं तुमचे काही गेटवर पैसे जमा आहेत का? म्हटलं हो, कारण काय आलं, मी जेलमध्ये एंट्री करताना माझ्या खिशात 3,500 रुपये होते. हो, तुम्ही पुस्तकात ते मी 3,500 रुपये गेटवर जमा केले होते. तर म्हटलं हो माझ्याकडे आहेत पैसे. मग म्हणे तुम्ही चिठ्ठी लिहून द्या, तुमचं सगळं कॅन्टीनचं सामान मिळतं. अच्छा. आणि त्यामुळे काय आलं, वही पेन मला अलाउड झालं. मग झालं काय, सुरुवातीचे काही काळ ना आपल्याला थोडंसं फ्रस्ट्रेशन घालवायचं असतं. काय होतं, 100 विचार येतात, मग कुठंतरी मन गुंतवायला लागतं. मग असंच काही टाइमपास काहीतरी गोष्टी आपण रोजनिशी जसं लिहितो ना, आज हे करावं असं वाटलं, ते करावं असं वाटलं, हे जेवण आलं मी खावं असं नाही वाटलं, अशा स्टाईलमध्ये मी लिहायला सुरुवात केली. आणि असं करता करता मी जेलमध्ये फुलस्केप साईजच्या 15 वह्या लिहिल्या. बरं. हां. आणि पहिले 3-4 महिने हा माझा फक्त वेळ घालवण्याचा किंवा छंद विरंगुळा म्हणू शकतो आपण, की बाबा आपल्याला मानसिक ताण येत नाहीये ना. माझे घरचे पण म्हणायचे जाऊ दे, तो त्यानिमित्ताने त्याला प्रेशर तरी येत नाही ना. मग असं करत करत हा सगळा संच तयार झाला पुस्तकांचा, या त्या 15 वह्या. म्हणजे याच्यावरती पुस्तक तयार झालं. अगदी अगदी अगदी. आणि हे जर बघितलं तुम्ही तर सुरुवातीच्या काळामध्ये ना अगदी अशा म्हणजे माझं हस्ताक्षर तर इतकं वाईट होतं की मलाच नंतर लागायचं नाही. तर कारण अनेक वर्ष मराठी लिहायची सवय गेली होती. आणि मग 3-4 महिन्यानंतर भरपूर लिहून झाल्यानंतर हळूहळू ते परत वळण परत आलं. आणि मग काय झालं, मी स्टाईल पण शिकत गेलो. लायब्ररीतली पुस्तकं वाचायचो. मग लायब्ररीतल्या पुस्तकामध्ये दमा मिरासदार कसे लिहितात, पु ल कसे लिहितात, असं स्टाईल. पण ते काय आलं, ती कॉपी म्हणजे असं म्हणत नाही मी त्यांची वाक्यरचना कॉपी केली, पण तुमच्या असं तिसरा चॅप्टर आहे त्यामधला मॅडमचा राऊंड म्हणून, त्यातल्या काही शिव्या लिहिल्यात. ती शिव्यांची स्टाईल जी आहे ना, ती पुलंच्या खोगीर भरतीमधल्या पहिल्या चॅप्टर सारखी आहे. तर मग मी काय केलं, असं ते मला वाटलं की आपण स्वतःला काय आपल्या साहित्य क्षेत्रातलं काहीच नॉलेज नाही, म्हणून ते मी तशा स्टाईलमध्ये थोडंसं 1-2 ठिकाणी, बाकी प्रसंग तर आपलेच आहेत, ते युनिक आहेत, मग ते करत गेलो. तुम्ही या पुस्तकात हेल्थवर खूप जास्त लिहिलंय, म्हणजे तिथली आरोग्य व्यवस्था, लोकांचं नैराश्य, आत्महत्या, आरोग्यावर तुम्ही खूप केलं. तुम्ही गेल्या सगळ्यात पहिली समस्या कोणती जाणवली होती तुम्हाला? खरं सांगू का, सामान्य माणसाला कुटुंबियापासून होणारी ताटातूट आणि त्यातून निर्माण होणारी भीती आणि नैराश्य ही पहिली समस्या. म्हणजे बाकी ते सगळं त्यातली पुढची हे आहे. तुम्ही असा विचार करा, मी तुम्हाला पुस्तकात पण लिहिलंय की आपण गेटच्या बाहेर 4 तास वेटिंगवर थांबतो, तिथून त्या कपडे काढून झडतीतून जातो, त्यानंतर काही तासांनी आपण ते कुठल्या तरी एका अंधाऱ्या जगात जाऊन पोचतो. तिथं आजपर्यंत आपण कधीच गेलेलो नसतो. आणि तिथं गेल्यानंतर जी भय, म्हणजे या शब्दाची जिथं परिसीमा होती तिथं जाऊन माणूस पोचतो. म्हणजे अशा अवस्थेत माणूस सुसाईड पण करू शकतो, अशा अवस्थेत माणूस मनोरुग्ण होऊ शकतो. आणि दुसरं असं आहे की म्हणजे अशा अवस्थेमध्ये त्याला त्याच्या या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन अनेक जण त्याचं एक्स्टॉर्शनही करू शकतात. या गोष्टी होतात की बाबा मी घाबरलेलो, मला पाण्याची बाटली कोणी 1,000 रुपयाला आणून देईल, तर त्याला काही हे नसते, त्याला काही प्रपोर्शन काहीच नसतं. तर मला पहिली समस्या ही जाणवली की बाबा ही एकटेपणातून निर्माण होणारं नैराश्य ही पहिली समस्या आहे. मग दुसरी समस्या जी आहे ती दुसऱ्या दिवशी सकाळी, रात्रीतून झोपेतून उठला की सकाळी जेव्हा पहिला चहा हातात पडतो तेव्हा कळतं की आपल्याला हे जीवन कसं जगायचं आहे. याचं कारण हे जीवन आपण खाणार कसं, हे प्यायचं कसं. कारण आपण कितीही वाईट बाहेरच्या आपल्या अमृत तुल्येमध्ये कितीही वाईट चहा बनवायचा ठरवला तर या पातळीचा चहा बनवू शकत नाही. बरं, आमच्या काळात तर कोरोना होता, आमच्या काळात तर पहिला चहा जो आला होता तो कोरा चहा आला होता, त्यात दूधच नाही, त्यात तो गुळाचा चहा होता. त्यात आमच्या काळात कोरोना प्रतिबंधक प्रयोग चालू होते, पिवळं हळदीचं दूध यायचं, ते बघून असं डचमळायचं पोटामध्ये. मग ते हे, आणि अशा अवस्थेमध्ये ना फार मन घट्ट ठेवावं लागतं. म्हणजे तुम्हाला स्वतःवर नियंत्रण टाकावं लागतं, नाही तर जर तिथं तुमचं नियंत्रण सुटलं तर अनेक लोक मी असे बघितले जेलच्या पारावर रडत बसणार. आणि ते भयान चित्र असतो. म्हणजे आजकाल स्मशानभूमीत एवढे लोक रडणारे सापडणार जेवढे तुम्हाला जेलच्या पारावर सापडतात. एवढी भयान परिस्थिती राहिली. आणि तिथे म्हणजे आता तुम्ही चहावरनं उदाहरण काढलंय, तर थोडं पुढे दुपारच्या जेवणावरही जाऊ आपण. म्हणजे जेवणाचं कसं असतं तिथे सगळं?
रात्रीचं दुपारचं टायमिंग? टायमिंगचं म्हणजे तुम्ही उरुळी कांचनच्या निसर्गोपचार केंद्रात गेला ना, तिथलं जेवणाचं टायमिंग आणि येरवडा जेलचं टायमिंग सारखं. निसर्गोपचार केंद्रात सकाळी 10:30 वाजता लंच मिळतो, संध्याकाळी 4:30 वाजता डिनर. 6 वाजायच्यात माणसाने 8 वाजता झोपायचं. हे निसर्गोपचार केंद्रातलं टाइम टेबल आहे. एक्झॅक्टली सेम टाइम टेबल जेलमध्ये फॉलो होतो. कारण वेगळी आहेत. कारण येरवडा जेलमध्ये सकाळी 6 ते संध्याकाळी 6 ओपनिंग मिळते. प्रॅक्टिकली संध्याकाळी 5लाच कैद्यांना बंद केलं जातं. मग तुम्हाला गजाड बंद करण्याआधी जेवण द्यायचं, म्हणून संध्याकाळचं जेवण 4 वाजता दिलं, 4:30 पर्यंत वाटून संपतं. तुम्हाला सकाळी 11 वाजता बंद करायचंय, म्हणून ते जेवण सकाळी 10:30ला द्यायचं. मग 10 ते 10:30 मध्ये जेवण वाटलं जातं. मग तुम्ही कधी पण खावा. म्हणजे रात्रीचं 8 वाजता जी जेवायची युजली आपली वेळ असते 7-8ची, ते तुम्हाला दुपारी 4:30ला दिलं जातं. 4-4:30ला संपतं वाटून. म्हणजे वाटून संपतं. मग ते थंड झालेलं झाकून ठेवायचं आणि रात्री जेवायचं. हा, असं वर्तमानपत्राच्या कागदावर झाकायचं. वर्तमानपत्र सगळ्यांकडे येत नाहीत. मग एकच वर्तमानपत्र असतं, जो वर्तमानपत्र बरा की 10 लोक घेतात ना, त्याच्याकडनं एवढे लोक तुकडा मागून घेतात. मग त्याच्यात झाकायचं. आणि हे सगळ्यामध्ये म्हणजे आरोग्यावर तुम्ही जे काय लिहिलं, मी सुरुवातीला उल्लेख केला की दाटीवाटीने झोपणं, एकमेकाचा आजार दुसऱ्याला होणं, जेलमधले प्रमुख आजार कोणते आहेत आणि त्याच्यावर उपचारासाठी ऍक्सेस आहे का, म्हणजे चांगल्या उपचारासाठी तिथला दवाखाना सोडून? हे बघा, जेल बाहेरचे प्रमुख आजार आणि जेलचे प्रमुख आजार यांचा एकमेकाशी काही संबंध नाही. जेलचा सगळ्यात प्रमुख आजार म्हणजे खुजली, त्वचारोग. आणि ते त्वचारोग कितीही मोठे असू शकतात. म्हणजे कदाचित मेडिकल सायन्सच्या पुस्तकामध्ये जेवढे कुठले त्वचारोग लिहिले असतील ना, ते सगळे जेलमध्ये पाहायला मिळतात. आपण बघू नाही शकत माणसाकडं, तो त्रास सहन होत नाही. त्या त्वचारोगावर औषधं आहेत का? फार बेसिक लेवलची औषधं आहेत. सेट्रिजिन नावाची एक गोळी मिळते, ती गोळी प्रत्येक त्वचारोगाला दिली जाते. हा, बेसिक. अँटीबायोटिक हायर लेवलची मिळत नाहीत. मी एकदा बघितलं होतं की समता फाउंडेशन नावाची एक NGO आहे. ती NGO जेलमध्ये फक्त त्वचारोगासाठी हे भरवते, एक शिबिरं भरवते. समता फाउंडेशनचं शिबिर असलं ना, निम्म जेल लाईनीत उभं असतं. लाईनीत उभारायची पण पद्धत आहे. तुम्हाला कपडे काढून लाईनीत उभं राहावं लागतं. त्याचं कारण खुजली कुठेही होऊ शकते. बरोबर आहे. मग अशी कल्पना करून बघा की 7,000-7,500चं येरवडा जेल आहे याचं कैदी संख्येचं, आणि 10 ठिकाणी कॅम्प भरलेत सायमल्टेनियसली, आणि प्रत्येक ठिकाणी 150-200 कैदी लाईनीमध्ये फक्त अंडरवेअरवर उभेत. ही सिच्युएशन त्वचारोगाची असते तिथं. बाकी म्हणजे कसं होतं म्हणजे जेलमधल्या आजारांची समस्या, जेलमध्ये सर्दी जरी झाली तरी 3-3 आठवडे बरी होत नाही. कोणाला एवढीशी जखम झाली तरी 1 महिना लांबते. एकतर उपाय फार नाहीत, अँटीबायोटिक पटकन मिळत नाहीत. कित्येक वेळा अशी औषधं असतात जी एक्सपायरी डेटला पोचलेली असतात, नाही तर एक्सपायरी डेट उलटलेली असतात. मी जेलमध्ये गेलो, पहिल्या आठवड्यात माझं पोट बिघडलं, कारण जेलचं पाणी सगळे नळच गंजलेत, तुमचं पोट नॉर्मल राहूच शकत नाही. तर मग मला ती मेट्रोजिल नावाची एक गोळी दिली. महिना होता एप्रिल 2022, आणि गोळीची एक्सपायरी डेट होती पण एप्रिल 2022. म्हणजे मी काय करावं, माझा पोट विकार एक्सपायर करावा का मी एक्सपायर व्हावं? म्हणजे गोळी खाल्ली तर एक समस्या, नाही खाल्ली तर दुसरी समस्या. तुम्ही तो किस्सा पुस्तकात लिहिलाय, पण त्याच्यामध्ये तर एखाद्या कैद्याला जर चांगले उपचार घ्यायचे असतील तर ती सुविधा त्याला उपलब्ध होते का? म्हणजे प्रायव्हेटला बाहेर जाणं, कारण कायदेशीर अधिकार तर त्याला तो दिलाय, म्हणजे मानवाधिकार त्याला तो आहे, चांगले उपचार हा मूलभूत अधिकार आहे. परत त्याला जर काही सुविधा हव्या असतील, त्याचे पैसे खर्च करण्याची क्षमता आहे, तर या गोष्टी तिथे फॉलो होतात सगळ्या. म्हणजे तुम्ही मला म्हटलं त्याला मान्य अधिकार आहे, हे मला नवा शोध लागला. 14 महिन्यात मला नव्हता शोध लागला. नाहीये तिथे मानवाधिकार, ते आता ऐकायला मिळते, आतमध्ये नाही ऐकायला मिळत ते. माझा एक मित्र होता राजेश ठाकूर, तो वॉचमन होता. त्याला मेंदूचा काहीतरी त्रास होता आणि त्याला कमी दिसायचं. अनेक वेळा तो जायचा हॉस्पिटल विभागामध्ये, परमिशन मागायचा. कधीतरी 3-4 महिन्यातून एकदा ससूनला पाठवायचे, आणि ससूनवाले म्हणायचे या माणसाला पाठवलाय, पण आम्ही जेलवाल्यांना कळवलं याचा MRI करणं गरजेचं आहे, MRI चे पैसे पाठवा. म्हणजे कधी माणूस जातो तेव्हा पैसे जात नाही, जेव्हा कधी पैसा गेला तर माणूस जात नाही. असं करत हा माणूस 1.5 वर्ष तसंच राहिला. अचानक याचे 2 डोळे गेले, त्याला दिसेनासं झालं, त्याला चालताना अडचणीला हा पडायला लागला. शेवटी इमर्जन्सी म्हणून त्याला जेव्हा ससूनला शिफ्ट केला तेव्हा कळलं की त्याला लास्ट स्टेजचा ब्रेन ट्युमर आहे. अरे बापरे. आणि वयाच्या 37व्या वर्षी राजेश ठाकूर गेला, फक्त उपचाराभावी.
तर तुम्हाला खूप गलथान कारभार आहे, हम्म. खूप लिथार्जी आहे. हम्म. आणि शक्यतो काय होतं माहिती का, ससूनला दोनच प्रकारची माणसं जातात. हम्म. एक, जर एखाद्याला फार घाईघाईने पाठवलं ना, हम्म. की अचानक येरवडा जेलचं गेट उघडलं, तुम्हाला गार्ड उपलब्ध झाले किंवा तुम्हाला पटापट ॲम्ब्युलन्स आली, तर समजायचा माणूस लास्ट स्टेजला आहे. हम्म. म्हणजे आत मरता कामा नये. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. 2000, आणि हे फार मी जबाबदारीने सांगतो, माझ्याकडे त्याचे डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस आहेत. 2022 साली 22 कैद्यांचा येरवडा जेलमध्ये मृत्यू झाला. आतमध्ये. त्यापैकी 3 कैदी हे फक्त 30 आणि 31 डिसेंबरच्या दरम्यान दगावलेत. तुम्ही या 22 कैद्यांचं एक डेथ रजिस्टर असतं येरवडा जेलमध्ये, ते कोणी माहिती अधिकारात मागवा. तुम्हाला दिसेल प्रत्येक कैदी येरवडा जेलमध्ये जिवंत असतो आणि ससूनमध्ये पोचण्याआधी दगावतो. ऑन पेपर तुम्ही येरवडा जेलमध्ये त्याला म्हणतो हा जिवंत आहे, त्याला पाठवलाय. ससूनवाले म्हणतात आमच्याकडे यायच्या आधी तो डेड आहे, मग तो रस्त्यात गेलाय. सगळेच कैदी. रियालिटी अशी असते. ज्या 3 कैद्यांचा मी उल्लेख मी पुस्तकात लिहिला नाही, कारण मला गरज पडली तर भविष्यात करीन त्याचा. 30 आणि 31 तारखेला जे 3 कैदी दगावले, त्या 3ही कैद्यांची पैकी एक कैदी ससून हॉस्पिटलमध्येच होता ऍडमिट, तो तिथं गेला. 2 कैदी येरवडा जेलमध्ये दगावले. आणि तिथं एकच कैदी वापरला जायचा, शिक्षा अंडर ट्रायल कैदी होता, तो 7 वर्ष अंडर ट्रायल होता. प्रत्येक वेळेस हाच विटनेस, आणि तोच लिहून देणार मी माझ्या समक्ष याला आणण्यात आलं होतं, त्याच्यावर आम्ही योग्य ते उपचार केले आणि मग त्याच्यानंतर त्याची तक्रार आम्ही ताबडतोब ससूनला त्याला हलवून सही केली. तुम्हाला माहिती का, हा जो सही करणारा कैदी होता ना, त्याला जन्मठेप लागली. आणि तेव्हा बाकीचे कैदी काय म्हणले माहिती का, हे बाकीचे ह्या सगळ्याचं पाप भोगलंय म्हणे तू. हे सगळे जेलवाल्यांनी जे काही उद्योग केले ना, हे याला तू साथ दिली ना, म्हणून तुला शिक्षा लागली. तर त्यामुळे काय होतं माहिती का, आपलं अधिकार असणं नसणं हा. पण याच्यावर कोणी काही करत नाही, म्हणजे कोर्ट आहेत, ह्युमन राईट्सच्या कमिटीज व्हिजिट करतात, काहीच फरक नाही पडत. कदाचित त्यांच्यापर्यंत या गोष्टी पोचत नसाव्यात. म्हणजे येरवडा जेलच्या कस्टडीला ज्युडिशियल कस्टडी म्हणतात. म्हणजे मालक कोण? कोर्ट आहे. कोर्ट. जेलवाले कोण? तर त्यांचे पट्टेवाले. आत्ता ही जेल कस्टडी झाली, भाडेकरू मालक झालाय. आणि मालकाला तर म्हणजे आयदर मालकापर्यंत विषय पोचत नाही किंवा मालकाला पुरेसं गांभीर्य नाही. आणि त्यामुळे काय झालंय, या गोष्टी लपून राहतात. बरं, असं आहे की मी पुस्तक लिहायची हिंमत केली. कदाचित मी इंडियन पोलीस सर्व्हिसचं ट्रेनिंग घेतलंय, मला कायदा माहिती आहे, मी आता वकील आहे, तर मी काही गोष्टी कायदेशीर भाषेत समजू शकतो आणि मांडूही शकतो. जी जेलचे कैदी 7वी 10वी झालेला कैदी, तो कधी जाऊन त्याची भूमिका मांडणार? बरं, सामान्य माणसाला याविषयी इतकी आपाती आहे, म्हणजे सामान्य माणसाला म्हणजे एकदा का माणूस कैदी झाला की त्याच्याविषयी सहानुभूती संपलेली असते, आणि त्याचा हे लोक गैरफायदा घेतात. नाही, जेलच्या नंतरचं आयुष्य सुधारणा याच्यावर आपण शेवटी इंटरव्ह्यूच्या येणारच आहोत. पण तिथे दुसरी गोष्ट मला एक विचारायची होती, म्हणजे जेव्हा कोणी मोठे सेलिब्रिटी आरोपी म्हणून तिथे येतात तेव्हा जेलची प्रामुख्याने चर्चा होती. तुम्ही पुस्तकात अरुण गवळी, संजय दत्त यांचाही उल्लेख केलाय. त्यांच्याविषयी काय जुने कैदी सांगतात? त्यांना सुविधा दिल्या, त्याच्या काही VIP ट्रीटमेंट वगैरे? म्हणजे योगायोगाने मी ज्या खोलीत राहिलो पहिले 2 आठवडे क्वारंटाईन मध्ये, तर ती येरवडा जेलच्या टिळक सेपरेट यार्डातली 25 नंबरची खोली होती. आणि जेव्हा तो मला जो करीम नावाचा कैदी मला त्या ठिकाणी न्यायला आला होता, जेव्हा तो त्याच्या सोबतच्या भीमा किवळे नावाच्या कैद्याला जेव्हा म्हणला, ही खोटी नाव आहेत पुस्तकात बदललेली, तेव्हा की ही गवळी रूम उघड रे, तेव्हा मला औत्सुक्य, त्या रूमला गवळी रूम का म्हणतात, तेव्हा कळलं की ही अरुण गवळीची खोली. त्या खोलीमध्ये काय बदल असेल, तर इतरांच्या खोलीमध्ये जर शहाबादी फरशी होती तर ते सिमेंटचा कोबा होता. इतरांच्या खोलीतलं शौचालय उघडं असेल तर इथं त्याला थोडं चारी बाजून थोडी भिंत बांधली होती. इतरांच्या जर पायऱ्या फुटक्या तुटक्या असतील तर इथं व्यवस्थित ग्रॅनाइट लावला होता. या छोट्या फार सुविधा असतील तिथं केलेल्या, पण शेवटी तुरुंग तर तुरुंग ना. तिथं काय गादी नाही, तिथं काय कॉट नव्हती, आतच राहायचंय. तिथं काय तुम्हाला कमोड नाही. त्यानंतर मला असं सांगण्यात आलं होतं की अरुण गवळी पूजा करत असे देवीची, तर त्यांना परवानगी देण्यात आली होती की टिळक सेपरेट यार्डातच, म्हणजे पूर्वी काय होतं, टिळक जिथं होतं त्याच्या मागच्या बाजूला एक वडाचं झाड होतं, ते आजही आहे, फक्त मध्ये भिंत बांधली, त्यामुळे डायरेक्ट जाता येत नाही. तर त्या झाडाखाली त्यांनी एक देवीच्या मूर्तीची स्थापना केली होती. मग तिथं 1-2 तास गवळी पूजा करायची, बस एवढी सुविधा मिळते. आणि
ऐकीव गोष्टी अशा आहेत की त्या काळात भरपूर गांजा चरस येत असे. आता कैदी ज्या कैद्यांनी मला सांगितलं ते कैदी विशीतले आहेत आणि कदाचित अरुण गवळी त्या ठिकाणी 15-20 वर्षापूर्वी आला असेल, त्यामुळं 100% खात्री देता येत नाही. परंतु माझ्या काळातले जेवढे भाई होते त्यांची बडे जास्त पाहता किंवा त्यांच्यापर्यंत या गोष्टी कशा सहज पोचायचे हे पाहता ही गोष्ट अगदीच खोटी असेल असं मानायला काही माझा विश्वास नाही. तुरुंगात गेल्यानंतर तुम्ही किती आत्महत्या पाहिल्या तुमच्या समोर? झालेली एक पाहिली, पूर्ण झालेली म्हणजे ऐकलं 1-2, म्हणजे माझ्याच काळातले बरं का, म्हणजे एखाद्या सर्कलला झाली ते मला कळलं पण बघितलं नाही. बघितली एक, म्हणजे हॉस्पिटल विभागामधली दुसरी बराक, ज्याला भोंडा बराक म्हणतात, जे मनोरुग्णांची बराक आहे, त्यातला एक मनोरुग्णांनी हॉस्पिटल विभागाच्या अगदी उजव्या बाजूच्या कोपऱ्यात, ज्या बाजूला डबल लॉक गोडाऊन म्हणतो त्याच्या बाजूच्या असलेल्या एका वडाच्या झाडावर लटकून आत्महत्या केली होती. चांगलं 20-22 फूट उंचीवर त्याचं कलेवर लटकलेलं असेल. ती प्रत्यक्ष मी आत्महत्या पाहिली, झाल्यावर पाहिली, पण भीती वाटते बघताना. ते म्हणजे हिंमत नाही करत, 2-3 सेकंदपेक्षा जास्त माणूस बघू पण नाही शकत तिथं. 2 आत्महत्येचे प्रयत्न, रादर 3, एकाने उडी मारली होती वरनं आणि 2 लोकांनी फाशी घ्यायचा प्रयत्न केला. हे माझ्या समक्ष पाहिलेत मी. म्हणजे खूप आयुष्यात अशी देव कधी शत्रूवर पण वेळ येऊ नये की प्रत्यक्ष अशा आत्महत्या पाहायची वेळ येवो. आणि एकाने बराकीच्या आत गजांना लटकून फाशी घ्यायचा प्रयत्न केला होता आणि दुसऱ्यांनी झाडावरनं उडी मारली होती लटकून वडाच्या झाडावरून. त्याचा टॉवेल फाटला म्हणून तो वाचला. आणि पहिल्या केसमध्ये असं झालं की त्यात तो लटकला होता, तो हळूहळू खाली घरंगळत होता, कुणीतरी आरडाओरडा केला म्हणून त्याला पकडला आणि त्याला वाचवला. म्हणजे कैदी या परिस्थितीत जातात, म्हणजे या मनस्थितीपर्यंत जातात की आता आपल्याला जगायचं नाही, म्हणजे तसं वातावरण आतमध्ये तयार झालं एकंदरीत. तुम्ही आता ते सुरुवातीला ह्याचा उल्लेख केला, ते एक डॉक्टर पण आहेत, तुम्ही त्यांच्याविषयी लिहिलंय की 2001 पासून ते यायचे मनोरुग्णांवरती उपचार करण्यासाठी वगैरे आणि त्यांचं काम चांगलं होतं. पण एवढे मनोरुग्ण तुरुंगात का वाढत आहेत? तुरुंगातल्या नैराश्याचं कारण म्हणजे ही सगळी व्यवस्था तर आहेच, पण याच्यावर उपचार केले जात नाहीत चांगले पाहिजे असे? पहिला प्रश्न आहे तुमचा, मनोरुग्ण का वाढतात, आणि दुसरा आहे की उपचार काय याच्याबद्दल. असं आहे की जेलच्या वातावरणात मनोरुग्ण वाढू शकतात, हे मान्य आहे. परंतु जर त्यांना अगदी जेल मॅन्युअल मध्ये जे लिहिलंय तेवढ्या गोष्टी जशा तशा लागू झाल्या तर मनोरुग्णाची संख्या 10% येईल, 90% संपून जाईल. साधी गोष्ट आहे. झोपायला मला तर त्या जेल मॅन्युअल मध्ये लिहिलंय की मला 8 फूट बाय 5 फूट जागा पाहिजे, ती द्या, टेन्शन स्ट्रेस कमी होईल. जेलची लायब्ररी जी आज फक्त प्रायमरली शिक्षा लागलेले कैदी वापरतात, अंडर ट्रायलला पत्र द्या, साहेबांचं अप्रुव्हल घ्या, राऊंडला उभं राहा, असे 100 ब्युरोक्रॅटिक हर्डल क्रॉस करावे लागतात तेव्हा ते लायब्ररीचा ऍक्सेस मिळतो. तर ती लायब्ररी मिळाली तर फरक पडेल. दुपारी 11 ते 3 या वेळात लोकांना डांबून ठेवतात, त्याच्याऐवजी जसं याला तिहार जेलमध्ये जसे काही वर्ग चालतात तसे यांना कुठेतरी गुंतवलं तर कमी होईल मनोरुग्णांची संख्या. खेळायला तुम्हाला ना कबड्डीचं ग्राउंड आहे, कबड्डी कोणी खेळताना बघितलं नाही अंडर ट्रायलला. 90% बराकींमध्ये फुटबॉल व्हॉलीबॉलची कोर्ट असतील किंवा हे असतील, व्हॉलीबॉल मिळत नाही. मग काय होतं, माणसाला नुसतंच तुम्ही बसवून ठेवा, नाही मनोरुग्ण होणार तर काय होणार, त्यांचे विचार करून करून. आता याच्यावर उपचार काय करतात, म्हणजे माझ्या काळामध्ये 300 कैद्यांसाठी सुमारे 800 गोळ्या दिवसाच्या चालू होत्या. बापरे. म्हणजे साधारण 5 रुपयाची एक गोळी ॲव्हरेज पकडा तर 4000 रुपये पर डे हा फक्त मनोरुग्णांच्या गोळ्यांचा खर्च होता. आणि मी त्या ठिकाणी बऱ्याच वेळा जायचो, ते व्यवस्थित पुड्या बांधायचे. एक पोपटी रंगाचा कागद असतो, त्या कागदात त्या पुड्या बांधायच्या आणि ती पोपटी रंगाची पुडी दिसली की लोक म्हणायचे आले कोणाला तरी मनोरुग्णाच्या गोळ्यात चारायला, तर ते व्हायचं. परंतु ना, गोळ्यात चारणं हा प्रत्येक प्रश्नाचा उपाय नाहीये. मला असं वाटायचं कित्येक वेळा कैद्यांना काउन्सिलिंगची गरज जास्त आहे आणि गोळ्यात चारण्याची गरज कमी आहे. पण ते कसं असतं माहिती का, की बाळाला डायपर लावलं ना की बाळ झोपतं, मग आईचा ताप वाचतो, तसा प्रकार जेलवाले करतात. बरे ना, गोळी देऊन टाका, झोपून जाते, त्रास कमी होईल. पण तो का त्या डिप्रेशन मध्ये आलाय, म्हणजे आज सुद्धा सायकॅट्रिस्ट खूप काउन्सिलिंगवर भर देत आहेत आणि कित्येक वेळा गोळ्या चालू असतानाही काउन्सिलिंग करतात. म्हणजे असं नाही प्रत्येकच गोळ्या नसतानाच काउन्सिलिंग, दोन्ही प्रकार आहेत. तर पण तसं काउन्सिलिंग एक्झिस्ट नसल्यामुळं हे प्रकार होत आहेत. तो फार मोठा मिसिंग आस्पेक्ट आहे.
तिथे म्हणजे कोठड्या वेगवेगळ्या आहेत, बराक वेगवेगळ्या आहेत. त्याचे किस्से तुम्ही बरेच लिहिलेत. एक 14 नंबर कोठडीचा तुम्ही किस्सा लिहिलाय. हा. तिला सगळे खूप घाबरतात. हं. ती एवढे का घाबरतात? त्या 14 नंबरची दहशत काय एवढी आठवड्यामध्ये? काय होतं माहिती का, तुम्ही पनिशमेंट बराक आहे ना, म्हणजे हॉस्पिटल बराक 7 ही थोडी वेगळी आहे. कारण बाकीचे हॉस्पिटल याच्यामध्ये एक मोठ्या मोठ्या बराक आहेत, इथं खोल्या आहेत. बरोबर. इथं साधारण 50 खोल्या असतील आणि त्यातली 14 नंबरची जी खोली आहे ती अगदी मागच्या बाजूला म्हणजे उत्तरेकडच्या भिंतीला लागून आहे. ओके, त्याच्या पुढे समोर भिंत आहे आणि अंधाऱ्यात हे जागा आहे, तिथे एकदम अंधारलेली आहे. 2017ची गोष्ट का 19ची गोष्ट माझ्या लक्षात नाही, पुस्तकात लिहिली स्पेसिफिक, माझ्याकडे डेट पण आहे लिहिली आहे, की हॉस्पिटल विभाग 3 म्हणजे लेपर यार्ड नावाच्या एका बराकीमधला एक कामवाला होता, ज्याला जामीन झाला होता. त्या जामिनाची ऑर्डर फक्त कोर्टात जेलमध्ये येऊन करायची होती, त्याला जायचं होतं घरी. कुणीतरी त्याला सुचवलं की चला तुझा जामीन झालाय, आता तू चाललास, आपण सेलिब्रेट करू, म्हणून त्यांनी गांजा ओढायला घेतला. नेमकं त्याचं दुर्दैव असं की त्याला जेलवाल्यांनी पकडला आणि त्याला शिक्षा म्हणून त्याला पनिशमेंट बराकीत टाकला. अरे बाबा. हा मनुष्य त्या 14 नंबरमध्ये राहिला. आणि झालं काय की त्या शेवटच्या 2 दिवसामध्ये त्याच्यावर जी कारवाई झाली त्याचा त्यांनी एवढा धसका घेतला की त्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केली. मी त्याचं नाव पुस्तकामध्ये अमोल विलास काजळे असं लिहिलंय. नाव थोडंसं वेगळं आहे प्रत्यक्षात. म्हणजे बेल धरले असताना त्यांनी आत्महत्या केली. हा, बंद्याचं खरं नाव माझ्याकडे आहे, दिवस माहितीये. ती आत्महत्या झाल्यानंतर काय झालं, बाकीचे कैदी म्हणायला लागले की ह्या ठिकाणी ना आम्हाला काहीतरी भीतीदायक अनुभव येतात. भूतांचे अनुभव तुम्ही लिहिले. हा, आणि मग भ्यावं वाटते. आता ते तुम्हाला माहिती आहे की जेलच्या वातावरणामध्ये कुणी असाही घाबरलेला असतो आणि त्यामुळे त्यांना अजून घाबरवायला काही फार अवघड नसतं. तर असे अनुभव लोकांना यायचे. त्यात काय झालं, ही घटना घडून गेली 8-10 दिवसांनी त्याच लाईनीमधल्या आणखी 2-3 रूम पलीकडं आणखी एका कैद्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. आणि मग काय झालं, ते एका जेल कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून त्याला वाचवला. ह्या गोष्टीमुळे लोक घाबरायला लागले. लोक म्हणले आम्हाला त्या भागात जायचंच नाही. आणि नंतर काय झालं, आख्यायिका वाढत गेल्या. मग आख्यायिका वाढत गेल्या, त्यात 2 घटना ज्या माझ्या त्याच्या व्यतिरिक्त आणखी असू शकतात. एक होती हडपसरच्या रामटेकडी भागातले 2 सरदार होते. तिथं शिखांची वस्ती खूप आहे आणि त्यातले बहुतेक सगळे दरोड्यातल्या गुन्ह्यातले आरोपी आहेत. दरोडे किंवा साखळी चोरी यातले असे 2 आरोपी ज्यांच्यावर मोका लागलाय. ते कोरोनाच्या काळामध्ये नेमका अमावस्येच्या दिवशी जेल बाहेर गेले होते कोर्टाच्या कामासाठी. ते परत आले. आता रूल असा आहे की तुम्ही कोरोना काळात बाहेर गेलात तर तुम्हाला परत जेलमध्ये आल्यानंतर क्वारंटीन व्हावं लागतं. मग त्या काळात क्वारंटीन करण्यासाठी बेस्ट जागा होती पनिशमेंट बराक. ही 2 जण अमावस्येच्या दिवशी त्याच 14 नंबर खोलीमध्ये जाऊन झोपलेत. आता होतं कसं की जेलच्या खोल्या एवढ्या एवढ्याच्या असतात, त्यात उन्हाळ्याचे दिवस होते, मे महिना होता, व्हेंटिलेशन नसतं. म्हणून काय करतात लोक, गजांकडे तोंड करून झोपतात बाहेरच्या बाजून थोडीशी हवा लागाय म्हणून. त्यात 2 भाऊ होते. एकाचं नाव होतं सनी सिंग, दुसऱ्याचं नाव होतं बिरजू सिंग. नावं खरी आहेत, आडनाव खोटी आहेत जेल पुस्तकातली. तर हा सनी झोपला होता आणि अचानक सनीच्या छातावर कोणीतरी जाऊन धडकलं. भूत कुणीतरी. मग ते असं दाबतंय त्याला असं वाटायला लागलं कोणतरी छातीवर बसलोय आणि आपल्याला दाब देतोय. बरं, अशा प्रसंगी काय होतं, माणसाला सुचत नाही, आवाज फुटत नाही आणि मग त्याला घाम फुटतोय. तो इकडे तिकडे हालचाल करायचा प्रयत्न करतोय. भाऊ शेजारी झोपलाय, भावाला हलवू शकत नाही कारण घाम फुटलेला, घाबरलेला माणूस बराच वेळ थरथर करतोय. मग वाहेगुरूंचा धावा करतोय. आणि मग काय झालं, अचानक त्याचा पाय लागला भावाला. त्यानेच प्रयत्न करत होता. भाऊ हडबडून जागा झाला. बघतोय तो सनी ना हू हू असं काहीतरी आवाज करतोय. मग तो हलवतोय भावाला, सनी उठ उठ उठ, काय झालं म्हणतो. आणि त्याच्यानंतर 2-5 मिनिटांनंतर सनी असं उठून जागा झाला. आणि जागा झाल्यानंतर सनी आणि त्याचा भाऊ बिरजू दोघांनी गजाच्या बाहेर बघितलं तर एक अशी काळी सावली त्यांना गजाच्या बाहेर पळताना दिसली. हे माझं वर्णन नाही, हे सनी सिंगनी बसून मला येरवडा जेलमधल्या मुलाखत कक्षाच्या पायरीवर बसून सांगितलं. आणि हे सांगताना त्याचा हात थरथरत होता. मी असं विचार केला की ही त्यांनी मला सांगितलेली कहाणी आहे, ह्या त्याचा एक्सपिरियन्स आहे, मी त्याच्याच भाषेत लिहितो. मी काय सायकेट्रिस्ट आहे की त्याला भास झाला असेल म्हणायला, किंवा मी तांत्रिक आहे त्या भूताच्या मागे शोधत करायला. मी एक सामान्य माणूस आहे. मी त्याच्या नजरेतून त्याचं विश्व बघतोय.
बरं, ही अशी घटना घडली. त्यानंतर आणखी एक मुलगा आला तिथं. त्याची ती गंमत अशी झाली होती की तो पुन्हा त्याच्या काळात तो पण हॉस्पिटलमधनंच आला होता. मग त्यालाही सिमिलर अनुभव आला भूताचा. तो मुलगा जेल बाहेर सुटलाय. मला संधी मिळाली त्याला सोबत बसवलं असतं, त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितले असते. बरं, त्याला तो अनुभव खरा वाटला आणि म्हणून तो मी लिहिला पुस्तकात. पण कैद्यांविषयी आणि त्या भूतांच्या कहाण्याविषयी तुम्ही बरंच लिहिलंय. तुम्हाला काय वाटतं भूताच्या स्टोरीज काय आहेत आतमध्ये? भूताच्या कहाण्या खूप आहेत. म्हणजे येरवडा जेलचे एक DIG, रिटायर्ड DIG मला बोलताना म्हणाले होते की येरवडा जेलचं दार दक्षिणमुखी आहे. आणि मला अनेक जेलर पण अशा कहाण्या सांगतात की साहेब ही हॉन्टेड जागा आहे म्हणून. बरोबर आहे. म्हणजे पोलीस अधिकारी हे तुम्हाला बोलला होता एकदा? IPS दर्जाचे अधिकारी. आणि हे म्हणले की त्यांनीही ऐकलेल्या स्टोऱ्या आहेत. म्हणजे असं नाही की मी पहिल्यांदा जगासमोर आणल्या त्या स्टोऱ्या. काय होतं की जेलच्या आतल्या विश्वामध्ये या स्टोऱ्या सारख्या बोलल्या जातात, पण बाहेर येऊन कोणी त्या डॉक्युमेंट केल्या नाहीत तिथं. आणि मी त्याची काही कारणं शोधायचा प्रयत्न केला. त्यामुळं या कहाण्या सर्वश्रुत आहेत. प्रत्येक विभागामध्ये ऐकल्या जातात, बोलल्या जातात, चर्चेला जातात आणि लोक त्या खूप उत्साहाने ऐकतात. बरोबर. म्हणजे दुसरा घाबरलाय हे तेवढ्याच उत्साहाने ऐकतात आणि ते ऐकून स्वतःही तेवढेच घाबरतात. त्यामुळे घाबरा आणि घाबरवा हा ट्रेंड आहे आतमध्ये. कसाबच्या भूताने कधी कोणाला त्रास दिलाय? कारण तुम्ही कसाबच्या भूताविषयी खूप लिहिलंय, पण त्याने कोणाला त्रास दिलाय का ते कोणी सांगितलंय तुम्हाला काही? असं आहे की कसाबचं भूत ज्या ऐकीव माहितीनुसार जिथं आहे, म्हणजे ऐकीव माहितीनुसार ते पण जिथं कसाबला गाडलंय त्याच्या आसपासचे हे अनुभव आहेत. हा अनुभव कैद्यांना आल्याचं कोणी ऐकलंय का? आन्सर इज नो. हा अनुभव जेल कर्मचाऱ्यांना आलाय का? हो. ते त्यांनी सांगता येते. म्हणजे मला 2 कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या वेळेला बसून सांगितलेत. मी एकाचे नाही अनुभव येते. आणि हा अनुभव कसा आला, कुठं आला, म्हणजे मला इथपर्यंत सांगण्यात आलं होतं की शक्यतो पौर्णिमा अमावास्येला तो जो खानकोंडा टॉवर ज्याचा उल्लेख केलाय किंवा प्रेस टॉवर, ते शक्यतो नाईट ड्युटीला एकट्याने नाही थांबू, सोबत कोणतरी हवा. आणि त्यानंतर मला ज्यांनी हा अनुभव सांगितला तो त्यांनी इतका उत्कटपणे सांगितला की माझ्या बाबतीत काय झालं. 2 वेळा म्हणे माझ्या छाताडावर जे बसलं होतं आणि त्यात त्यांचा पूर्ण विश्वास होता की जे काही बसलं होतं आणि ज्यांनी त्यांची मानगूट धरली होती ते कसाबचं भूत होतं. म्हणजे इतका विश्वास त्यांचा की ती घटना घडल्यानंतर दुसऱ्या जेल कर्मचाऱ्यांनी सांगितलं तू झोपताना कमरेचा लेदरचा बेल्ट का काढून ठेवला, तुझ्या हातातली लोखंडाची हे का काढून ठेवली? कारण लोखंड आणि लेदर जवळ असेल तर भूत जवळ येत नाहीत, अशी त्यांची मान्यता आहे. तर जेल कर्मचाऱ्यांना याचे अनुभव आलेत का? तर असे अनुभव सांगणारे लोक होते. मी दोन्ही लोकांची नावं लिहिली आहेत, फक्त नावं बदलली आहेत. आणि मला ती इतकी बदलावीशी वाटली की बाबा नंतर त्यांना, कारण कसाबची स्टोरी व्हायरल होईल मला वाटलं होतं आणि तशी घटना घडली पण, त्यामुळे त्यांना कोणी पुन्हा शोधू नये त्यामुळे पूर्णपणे त्यांची नाव आणि आडनाव अजिबातच काही ताळतंत्र नाही खऱ्या नावाशी. तुरुंगामध्ये म्हणजे आत पुरुष कैदी महिला कैदी वेगवेगळे असतील, म्हणजे 2 जेल आहेत ना, आतमध्येच 2 आहेत की महिला कैद्यांनाच वेगळे? नाही, पूर्ण जेलच वेगळे. म्हणजे आत दोन्हीचा संबंधच अजिबातच नाही. मध्ये रस्ता आहे, रस्त्याच्या एका बाजूला पुरुषांचं जेल आहे, दुसऱ्या बाजूला महिलांचं जेल आहे. म्हणजे दोन्हीच्या मध्ये भिंत आहेत, म्हणजे संबंध कधी नाही. भिंत नुसती नाही, अख्खा रस्ता आहे मध्ये, मधोमध रस्ता आहे. आणि तुम्ही दुसऱ्या काही गोष्टी लिहिल्यात तिथल्या, तृतीयपंथीयांविषयी काय लिहिलंय, तिथल्या जे कपल्स आहेत आतले काही जोड्या आहेत, समलैंगिक संबंध ठेवणाऱ्यांविषयी काही किस्से लिहिले आहेत. तर तुम्ही स्वतःच लिहिलंय पुस्तकात की त्या काही 4 गोष्टी आहेत, निद्रा, आहार, निद्रा, भय आणि मैथून, ह्या माणसाच्या बेसिक गरजा आहेत. पण यातली आहार तर तुम्ही सांगितला, निद्रा तुम्ही सांगितली, पण जी शारीरिक सुखाची जी गरज असते आतली ती कशी पूर्ण होते? कारण काही कैदी वयाच्या 15व्या 18व्या वर्षापासून तर त्यांचं अर्ध आयुष्य आतमध्येच जातं. ही गरज कशी पूर्ण करतात? आता हे बघा, मी जेव्हा पोलीस खात्यात होतो त्यावेळी मी समजा हैदराबादच्या चेरलापल्ली आणि चंचलगुडा जेलमध्ये गेलो होतो. तेव्हा आणि नंतरच्या काळात सुद्धा मला अनेक होमोसेक्शुअलच्या आख्यायिका ऐकायला मिळाल्या होत्या. पण मला माझी अशी धारणा होती, मला असं सांगण्यात आलं होतं की काही वेळा कैद्यांवर जबरदस्ती होते. ओके,
मी जेव्हा जेलमध्ये गेलो तेव्हा मी वेगळं चित्र पाहिलं की एक पुरुष कैदी दुसऱ्या पुरुष कैद्याच्या प्रेमात पडतो आणि ते प्रेम तितकंच उत्कट असतं जितकं एका पुरुषाचं एका स्त्रीवर असलेलं प्रेम असतं. पचायला जड आहे. बरं, त्याच्यामध्ये आणि नॉर्मल होमोसेक्शुअल कैद्यामध्ये फरक असा आहे की हे कैदी जेल बाहेर हेटेरोसेक्शुअल असतात. जेल बाहेर त्यांना पुरुष नाही आवडत, आतमध्ये आवडायला लागतो. हे पचायला जड आहे, हे आकलनाच्या पलीकडचं आहे. सुरुवातीला मलाही त्या खरंच अस्वस्थ करणार असायचं. हळूहळू समजून घ्यायला लागलं. त्या मला असं वाटलं की तुम्ही ज्या कैद्याला 3 महिन्यात 6 महिन्यात तुम्ही जामिनावर सोडू शकता, त्या माणसाला तुम्ही बिनकामाचा अंडर ट्रायल म्हणून विना खटला विना जामीन कित्येक वर्ष सडत ठेवलाय. त्याच्या लैंगिक भावना कुठेतरी बाहेर पडतील. मी एका ठिकाणी पुस्तकात उल्लेख केलाय की किशोर विभाग नावाचा विभाग आहे. त्याचं नावच का किशोर विभाग ठेवलं? कारण तिथं सगळी किशोरवयीन मुलं आहेत. म्हणजे 18 ते 21, कधी कधी 25 पर्यंत असे 70% कैदी त्याच वयातले आहेत. त्यातली जी तिसरी बराग आहे, त्या तिसऱ्या बारीकेसार 210 कैदी असतील. ती 376 बाराक म्हणून फेमस आहे. का? 376 हे बलात्काराचं जुनं कलम होतं इंडियन पेनल कोड मधलं. या 210 पैकी असं गृहीत धरा 150-160 कैदी फक्त 376 वाले. बापरे. बरं, 376 मध्ये कोणाला अटक होते? ज्याच्या लैंगिक भावना त्याच्या नियंत्रणात राहू शकल्या नाहीत. ते असे अनियंत्रित लैंगिक भावना असलेले 150 माणसं तुम्ही एकत्र ठेवताय. बॉम्ब आहे तो, बॉम्ब. बरोबर. हा, मग काय होतं की जोड्या जमतात आणि त्या जोड्या कशासाठी जमतात? स्वार्थासाठी जमतात, किंवा म्हणजे लैंगिक स्वार्थही असतो त्यामध्ये, किंवा तुमचा बाकीचा आर्थिक स्वार्थही असतो. आणि त्यामुळे काय होतं, कुणी कुणाला म्हणलं की मी तुला तंबाखूच्या 2 पुड्या देतो, तर लोक एकमेकावर समलैंगिक संबंध ठेवण्यासाठी तयार होतात. म्हणजे थोडंसं ते समजायला ह्याला आपल्याला आकलनाच्या पलीकडचं वाटतं. पण मला असं वाटतं की जेव्हा सुप्रीम कोर्टाने सहमतीनं ठेवलेले लैंगिक समलैंगिक संबंध हा गुन्हा नाही हे आता क्लिअर केलंय, तेव्हा माझ्या दृष्टीने जास्तीत जास्त तो जेल नियमांचा भंग आहे. ते कदाचित अनैतिक कृत्य असेल, ते बेकायदेशीर कृत्य नाही. आणि त्याच्यावर उपाय हा आहे की गरज नसलेल्यांना आपण जेलमध्ये ठेवू नका. ज्याला छोट्या कलमाखाली अटक करता येते त्याला गरज नसताना मोका अशी मोठी अवघड कलम लावू नका. म्हणजे तुम्हाला स्वतःला कोणीतरी राष्ट्रपती पुरस्कार मिळायचे म्हणून लोकांचं स्वातंत्र्य गमावू नका. हा आमच्यासाठी, पोलीस खात्यासाठी आणि ज्युडिशरीसाठी झालेला मेसेज आहे असं माझं मत आहे. पण ते जबरदस्ती होते, ते सांगतात की तुरुंगात जबरदस्ती बलात्कार होतात पुरुषांवर, ते खरं आहे का? हे बघा, हे परसेप्शन कुणीतरी अशा माणसाने डेव्हलप केलंय की जो 1-2 वेळा फक्त सेल्फी काढायला जेलमध्ये गेला होता आणि जो स्वतःला नंतर जेलमधला एक्सपर्ट समजायला लागला. मी ग्राउंड रियालिटी बघितली. मी अनेक समलैंगिक लोकांबरोबर गप्पा मारल्यात. आणि कदाचित काही लोक माझ्याबरोबर माझ्या हंडी, जसं गजाचा उल्लेख आहे पुस्तकामध्ये, तो समलैंगिक आहे, तो माझ्यावर 3 महिने हंडीत आहे. तर तो त्याचं पर्सनल आयुष्य आहे. पण हे सगळेच सहमतीचे आहेत. म्हणजे लोक एकमेकांसाठी सावज शोधत असतात आणि सावज मिळतात. याचं कारण शेवटी दोघे जण तयार असतात. बरोबर. फक्त कसं असतं माहिती का, कोणीतरी हिंमत दाखवायला लागते का, एक आयदर तो हो म्हणेल नाही तर नाही म्हणेल, एवढंच आहे. पण लोक अशी हिंमत करतात. तुम्ही त्या एका तृतीयपंथी याविषयी लिहिलंय की काहीतरी हिना नाव होतं, ठाण्याच्या एका बारमध्ये काम करायचं. नाही, ती मैफिल बारमध्ये काम करायची. तिचं नाव होतं हिना, वेगळं. ती हिना सगळ्यात शेवटची मुलगी व्हायचं होतं. पण तिच्यावरती चॅप्टर एंड होतोय तो. नाही, तिचं पुढे काय झालं? कारण तिच्यावरती खूप जणांची नजर होती असं तुम्ही लिहिलंय. ती दिसायला खूप सुंदर होती. हिना जी आहे ना, ही तृतीयपंथी नव्हती. शेवटच्या पार्टमध्ये तो एक मुलगा होता, त्यात लिहिलंय, तो इतर पुरुषांसारखा पुरुष होता. त्याचं नाव हिना नाहीये, तेही बदललंय. पण त्याचं म्हणजे तो चालायला निघाला की माझ्यासारखा माणूस हे हसायचा, कारण त्याचं इतकं ते आली ठुमकत नार काय म्हणतो ना, लचकत. तर आणि काय कोणास ठाऊक त्याची छंद पण अशी होते की तो पिंक कलरची पॅन्ट घालून फिरायचा. मग लोक त्याच्या मागं बघत धावायचे. भयानक होतं सगळं प्रकरण. तर त्यामुळं आता अशी माणसं एकदा जेलमध्ये आली की ते कोण ना कोणतरी सावध शोधत राहतात आणि कोण ना कोणतरी त्याच्या मागं जात राहतं. बरं, ते आता जोपर्यंत सहमतीने चाललंय तो पण ते चालत राहतं.
त्यामुळे तो मी जेलमधून सुटेपर्यंत तरी तो आतच होता. हा. आणि नॅचरली ते सगळे हेच गोष्टी चालू होत्या. म्हणजे तोही कोणातरी सावज बनला असेल किंवा तो त्याला- सावज की तोही बनवत होता लोकांना सावज. हा. असं नाही की ते फक्त एकतर्फी चाललं, ते म्युच्युअल होतं. म्हणजे ते तिथे चालूच आतमध्ये होतं. हा. म्हणजे या किस्स्यांवरती तुम्ही बरंच काही लिहिलंय. तृतीयपंथीयांविषयी थोडंसं लिहिलंय तुम्ही. त्यांना तिथे वेगळं ठेवलं जातं वगैरे. पण त्यांचं आत कसं म्हणजे लाईफ असतं, ते नॉर्मल कैद्यांमध्ये मिसळतात, त्यांना काही बाकी त्रास होतात? असं आहे की तृतीयपंथी एकदा जेलच्या गेटमधनं आत आला हा. की त्याला त्याचे सगळे नखरे असले जो करतो, हो हो हो. ते शरीराचे की सगळे साड्यान बिड्यान सगळे जे घेऊन येतात ते सगळं हा, त्यांना हा. गेटवर उतरवायचं. हा. कारण तो पुरुषाच्या जेलमध्ये, हो. तो भावनिकदृष्ट्या स्त्री आहे हा. पण शारीरिकदृष्ट्या पुरुष आहे. हम्म. हा. आणि त्यामुळं त्याला पुरुषाच्या जेलमध्ये टाकले हम्म. आणि त्याला पुरुषासारखे तुम्ही कपडे घालायला भाग पाडले. हम्म. आणि त्याला तुम्ही अशा बाराकीत टाकले हम्म. ज्या बाराकीमध्ये साधारणपणे 50 पैकी 45 खोल्यांमध्ये पुरुष राहतात. हम्म. मग हे 5 खोल्या तुम्ही वेगळ्या काढल्यात जिथे तुम्ही ठेवलेत हम्म. कैदी. तर मग काय होतं की त्यांना पुरुषांसमोर आंघोळ करायला लाज वाटते. हम्म. बरं, ती लाज असं नाही की ते मुद्दाम नखरे करण्यासाठी लाजतात, ते खरोखरच लाजतात ना. त्यांच्यात भावनाच ती आहे. कारण भावना स्त्रीची आहे ना ती. तर मग काय होतं, तो कुठंतरी आतमध्ये कुडत लपून आंघोळ करणार, जेव्हा बाकीचे कैदी हौदावर आंघोळ करणार, मग त्यांना ओपनिंग कधी द्यायची तुम्हाला माहिती आहे का? त्यांना दिवसातले किती तास डांबून ठेवलं जातं? दिवसातले 24 तासापैकी 21 तास विशेष बंद्यांना, ज्यांना विशेष बंदी म्हणतात, त्याच्यामध्ये एजेडांना येरवडा जेलमध्ये डांबून ठेवण्यात येतं. 21 तास फक्त हो, डांबलेले. त्यांना फक्त दुपारी 12 ते 3 हा. एवढ्याच वेळात बाहेर काढलं जातं. जेव्हा बाकी कुणी बाहेर नसतं. करेक्ट. इतर वेळी ते आत असतात आणि समजा कुठं हॉस्पिटलला जायची वेळ आली, कुठं जायची वेळ, तर संध्याकाळी ते बाहेर काढतील. पण अदरवाईज आत. कैद्यांना तुरुंगातून कुटुंबाला भेटण्याची, बोलण्याची मुभा आहे असं, म्हणजे अलीकडच्या काळात फोनची पण परवानगी आहे असं ऐकलंय. हो, ते आहे ना? अगदी खरे. हा. आणि कुटुंबाच्या मुलाखती जेव्हा होतात, म्हणजे काचेमध्ये मध्ये काच आणि तुम्ही आता त्याच्याविषयी तुम्ही खरं तर बरंच लिहिलंय. तुमचे काय अनुभव आहेत कुटुंब भेटायला आल्यानंतरचे? कारण तो एक भावनिक क्षण असतो. हा भावनिक क्षण असतो, पण भावना व्यक्त नसतात करायच्या. ह्याचं कारण असं आहे की मी जर 1% खुश दाखवलं तर बाहेर 100% आनंद साजरा केला जातो. आणि मी 1% दुःखी असेल तर बाहेर मात्र मग अश्रूंचे पूर वाहतात. अजिबात माझ्या भावना व्यक्त करायच्या नसतात. मग त्यांना अपेक्षित असतं मी खूप दुःखी आहे, पण मी दुःखी आहे मी कधीच दाखवायचं नसतं. आणि म्हणून मी दुःखी नाही हे प्रूव्ह करण्यासाठी आतमध्ये आटापिटा करतो. म्हणजे हा जो शर्ट आहे, आता जेलमध्ये इस्त्री मिळत नाही, मग हा शर्ट व्यवस्थित घडी करायचा, उशी खाली ठेवायचा, त्या उशीवर मस्त 2 दिवस डोकं टेकून झोपायचं, बसायचं वाटल्यास, की जेणेकरून त्याला व्यवस्थित इस्त्री झाली पाहिजे. हा इस्त्री केलेला शर्ट त्याला मस्त टिळा लावायचा, डोळ्याखालची डार्क सर्कल लपवायसाठी रिमलेस झिरोचा गॉगल कुठेतरी जेलमध्ये मिळतो चष्मा तो घ्यायचा, दाखवायचा आपण खूप भारी व्यवस्थित पावडर बिवडर लावून यायचं आणि सगळ्याची उत्तर खोटी द्यायची. हा एकदम भारी, एकदम मस्त, काय प्रश्नच नाही. पण त्या मुलाखतीची तुम्ही खूप दिवस वाट बघत असता, जेव्हा कुटुंबीय भेटायला येतात, ती व्यवस्थित भेट होते 2-5 मिनिटाची का होईना? फॅमिली मुलाखत 10 मिनिटाची असते. म्हणजे त्याला एक टायमर लावलेला असतो. आमचा अंदाज आहे तो टायमर 7 मिनिटाचाच असावा, पण ऍटलिस्ट तेवढं टायमर लावून बोलता येतं. ओके. आणि मग ते बोलण्याची तयारी करायला लागते. म्हणजे मी माझ्या वहीमध्ये ना लिहून घेऊन जायचो, हे बोलायचं, ते बोलायचं, ते बोलायचं, ते बोलायचं, ते बोलायचं. आणि मग काय करायचं, तसं ते आपण वॉकी टॉकी कसं ओव्हर म्हणून तिकडे देतो, तसं मग ते सुरुवात करतात. वकिलाने हे विचारले, काय सांगू, हे झालं काय सांगू, औषध आणायची का, सगळं सांगायचं. मग इकडे हे काय म्हणतात, ही आत्या काय म्हणते, मावशी काय म्हणते, सगळंच विचारायचं सगळं. आणि सगळी तिकडची सगळी उत्तरं खोटी असतात. हे कोण काय करतात, सगळे छान म्हणतात, सगळे मस्त आहेत, सगळे मजेत, कुणीच सांगत नाही कोण दुःखी आहे म्हणून. तर त्यामुळं एकदा का हे झालं, अर्थात काही कैदी असे असतात की जे फार इमोशनल होतात, फार रडतात. म्हणजे मी माझ्या आसपास पाहायचो, कधीतरी एखादी असं व्हायचं, इकडं ढासा रडणं चाललंय, तिकडं रडणं चाललंय. म्हणजे फार अवघड असते बस, फार अवघड. एक मुलाखतीचा किस्सा तुम्ही लिहिलाय की त्याला कोणीतरी भेटायला आलं आणि बायकोने सांगितलं की आता मी दुसरं लग्न करते काहीतरी, आणि त्यानंतर तुम्ही स्वतःच्या बायकोला पत्र लिहिलं होतं काहीतरी. ते तुम्ही काय पत्र लिहिलं होतं तेव्हा? काय झालं माहिती का, ती बायको त्याला भेटायला आली होती आणि बायको त्याला म्हणली, मी तुला काय आता बाहेर काढत नाही, मी नवीन नवरा केलाय. आणि तो तिथं कोसळला.
पारधी समाजातला पोरगा होता परेश, पर्या म्हणायचो आम्ही त्याला, हा, हा. आणि तो त्याच्या बायकोला मावडी म्हणायचा. तर परेश कोसळला मुलाखत कक्षात, तिथून त्याला उचलून आणला. माझ्यासोबतचा एक काथार नावाचा मित्र होता आमचा, काथाने त्याला बसवला, पाणी बिणी पाजलं. म्हणलं काय झालं? म्हणलं असं झालं की माझी बायको म्हणली मी नवीन नवरा गेलाय. मग तू कशाला रडतो? म्हणला तू नवीन बायको कर. आईला म्हणले फारच डेंजरस इश्यू आहे. मग त्या दिवशी संध्याकाळी झालं, मी एकदम इमोशनल झालो. मग मी बायकोला पत्र लिहायला सुरुवात केली. मी लिहिलं की तू कशी लक्ष्मीच्या पावलांनी घरी आलीस, कसं घराचा उद्धार केला काहीतरी. मग पुढच्याच बायको आली. मला बायकोलाच आश्चर्य वाटलं, एवढं रोमॅन्टिक एवढं इमोशनल काय झालं. म्हटलं बाहेर आल्या तुला तेव्हाचे काही पत्र ठेवलेच जपून तुम्ही? हा आहेत नातेवाईक घरचे काही एखादं पत्र वाचून दाखवू शकता? हो, का नाही. म्हणजे काय आलं, मला माझ्या एका मित्राचंही पत्र जे पुस्तकात छापलंय, माझ्या काही नातेवाईकांचे छापले. माझ्या आई वडिलांबरोबरची पत्र आई वडिलांकडेच त्यांनी ती स्वतःकडे जपून ठेवलीत. बायकोनी पत्र अगदी याच्यामध्ये ठेवलेत, लॉकरमध्ये ठेवलेत. पण माझ्या मुलीला मी पत्र पाठवायचो, ती मला उत्तर पाठवायची. त्यातलं एक पत्र खूप छान होतं, ते मी तुम्हाला नक्की वाचून दाखवू शकतो. इंग्रजीमध्ये आहे, कारण आजकाल काय होतं, पोरं इंग्लिश मिडियमच्या शाळेत घालायची सवय लागली ना आपल्याला. तर 19 मे 2022च्या रात्री लिहिलेलं पत्र आहे. म्हणजे माझ्या पहिल्या याला, म्हणजे 2000 म्हणजे जेलमध्ये दाखल झाल्यापासून 1.5 महिन्यानंतर तुमचा तो वाढदिवस, पहिला वाढदिवस माझ्या जन्मातला. तर माझी मुलगी मला अरे तुरे नावाने हाक मारते. तिने लिहिले, रवी, देर इज अ लॉट आय वुड लाईक टू टेल यू, बट आय वुड लाईक टू कीप द लेटर कन्साइज. फॉर स्टार्टर्स, I started working out. I wake up early and have started to cope up with the syllabus for 10th. ती 10वीत होती तेव्हा. म्हणजे मी बाहेर असेपर्यंत तिला मी खूप वेळा सांगायचं लवकर उठून वॉकिंग करा, एक्सरसाइज करा. मी आज गेल्यावर सुरू झालं. ठीक आहे. आय एम रायटिंग दिस लेटर द नाईट बिफोर युअर बर्थडे. आय एम अनअवेअर व्हेन यू विल गेट दिस, बट व्हेन यू डू, आय होप यू नो दॅट एव्हरीवन हिअर मिसेस यू डिअरली. आय होप टू सी यू सून. Tomorrow would be specially nostalgic for everyone, especially mom, as you guys always celebrated together. When you get back, I would like to make you dinner like we did last year on your birthday. Though this may not mean much at the moment, everything will get better. Neetu auntie and Ravindra uncle miss you and send you their best wishes. Unnati too sends love, त्यांची मुलगी. I made a new friend. Once you are back, I would like for 2 of you to meet. The rest of the family is doing well and anticipates your bail. Nevertheless, I hope you are doing well and happy birthday, Anaya. हे मुलीचं पत्र तुमच्या वाढदिवसाला आलं होतं. तो भावनिक क्षण असेल फार तुमच्यासाठी. हा, म्हणजे कसं झालं, आपण ठरवतो खूप वेळा आता रडायचं नाही. मग अशी पत्र 4 चौघात वाचता येत नाहीत. कुठेतरी कोपऱ्यात जायचं, खूप रडून घ्यायचं आणि मग कोणालाच सांगायचं नाही. हा, म्हणजे तुमच्या 10वीतल्या मुलीने त्यावेळी वाढदिवसाला, आणि तुरुंगात होतात तुम्ही, त्यामुळे तुम्ही पुस्तकात काही गोष्टी तिथल्या गँगवॉरवरती पण दिल्यात. आतल्या गँगवॉर, आतमध्ये एकमेकांच्या मर्डर होतात, एक जण तर अगदी कुटुंबाला भेटायला चाललेलं असताना त्याला मारलं होतं, असं तुम्ही बरंच लिहिलंय. जे तुरुंगातले गँगवॉर आहेत, तुरुंगातल्या गँग आताही सक्रिय का राहतात? यांना कोणाचं पाठबळ असतं की काय? आतमध्ये हिंदू मुस्लिम होतं का? त्या गँग वॉरचं नेमकं चित्र काय आहे आतमधलं? गँग आत सक्रिय राहतात का? तर राहतात. का राहतात याचं कारण असं आहे की त्यांचे इतके गटाचे सदस्य राहतात आतमध्ये. आणि माणसं जेवढी कॉर्पोरेटमध्ये आपल्या कंपन्यांना लॉयल नसतात ना, तेवढी लोक गँगला लॉयल राहतात. म्हणजे कॉर्पोरेटमध्ये दर 6 महिन्यांनी लोक जॉब बदलतात. गँगमध्ये तुम्ही आत आलात की लाईफ टाईम मेंबरशिप आहे तुमची. अशा पद्धतीने लोक वागतात. दुसरं असं आहे की गँगचे सदस्य एकमेकावर अवलंबून राहतात. कारण काय होतं माहिती का, समजा गँगमध्ये 30-40 लोक जेलमध्ये आहेत, भाई 2च असतात, बाकीचे चेले असतात. मग चेले त्यांच्या भाईवर अवलंबून असतात, कारण कॅन्टीनचं सामान मला कोण देणार, माझ्या वकिलाचा खर्च कोण देणार, मला बाहेर कोण काढणार, बाहेर माझ्या कुटुंबियांची काळजी कोण घेणार, कोणीतरी पाहिजे ना. मग तो भाई त्यांच्या कुटुंबाचा प्रमुख आहे, तर त्यामुळे काय आलं, गँगची लॉयल्टी राहते. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक गँगनी स्वतःचे एरिया ठरवून घेतलेत शहरांमध्ये, आणि त्या एरियांमध्ये वर्चस्वासाठी
म्हणजे आपल्याला कल्पना नसतं, आपण ज्या गल्लीत राहतो त्या गल्लीच्या वर्चस्वावर 2 गँग भांडतायत हे आपल्यालाही जेलमध्ये गेल्यावर कळतो. मला गेल्यावर कळतं, अरे बिबीवाडीच्या वर्चस्व म्हणलं, मी तर बिबीवाडीचं मला नाही माहिती, मी तुमच्या बी कोणाचाच चेहरा नाही पाहिला. तर त्या वर्चस्वावरून सगळे हे वाद चालतात आणि ते वाद इतके विकोपाला जातात कधी कधी की लोक एकमेकांचा जीव घेऊ शकतात. त्यातनं अनेक मर्डर पण आतमध्ये होतात. हा म्हणजे 28 डिसेंबर 2024ला एक मर्डर झाला होता मध्यंतरी. मी बाहेर आल्यानंतर माझ्या काळामध्ये एकही मर्डर नाही झाले. जीवघेणे हल्ले कैक झाले. म्हणजे मी 1-2 हल्ले समोर पाहिलेत, 1-2 हल्ले 10-1 मिनिटांनी पोचलो असेल की माणसं विवळत पडलीत, मी फक्त त्यांना मारताना नाही पाहिलं. 1-2 जे पहिले 2 हल्ले बनलं ते तर अशी सगळी माझ्या समक्ष हल्ला झालाय. आणि काही 2 दिवसानंतर उपचार घेत आहेत, 3 दिवसानंतर कोणाला फ्रॅक्चर झाले, असे सगळे प्रकार पाहिले. ह्या सगळ्यांवरती बोलल्यानंतर आता मुलाखतीच्या शेवटी वळताना मला काही प्रशासकीय सुधारणा आणि आतल्या खोट्या केसेसमधले आरोपी वगैरे याच्यावर बोलायचं आहे. अनेक आरोपी खोट्या केसेसमध्ये आत येतात, त्यांची भावना असते की आपल्याला फसवलंय. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हीच लिहिलंय पुस्तकात की एक जोडपं आहे, इच्छेने लॉजमध्ये गेलेत, राहिलेत, एन्जॉय केलाय, नंतर त्यांचं खटकलं, मुलीने 376 मध्ये त्याला आत टाकलं. किंवा खोट्या पोक्सो केसेस असतील, पण त्यांच्या बेल वर्षानुवर्ष होत नाहीत, 4-4, 5-5 वर्ष खोट्या केसेसमध्ये ते आत राहतात. या कैद्यांची काय मानसिकता असते आतमध्ये? 2 प्रकारची अभिव्यक्ती पाहिली मी. पहिली अभिव्यक्ती म्हणजे लोक एकदम बिंदास्त असतात, त्यांच्यामध्ये गुन्हेगारीचं फिलिंगच येत नाही. तो तर म्हणतो आमचं प्रेम प्रकरण आहे, आमचा रेप नाहीच आहे मुळी. म्हणजे त्याची बायको त्याला भेटायला येत असते, म्हणजे तिला तो बायको म्हणतो, कायद्याप्रमाणे ती त्याची कंप्लेनंट आहे, तीच त्याला भेटायला येते तिथं. कित्येक वेळा त्यांचं लग्न झालंय आणि त्यांच्या संबंधातून त्यांना मूल झालंय, आणि ती बायको त्या मुलाला पण सोबत घेऊन येते, म्हणते बघ बाबा बाबा, ते आतून दाखवते आणि नंतर म्हणतो अरे बापरे. मग हिच्यावरच्याच अत्याचारासाठी हा माणूस आत आहे आणि ही बाई त्याला नवरा म्हणते, मग आत कशासाठी? मग अशा केसेस खालच्या कोर्टात कुठेही जात नाही, वरपर्यंत सुप्रीम कोर्टापर्यंत चालू राहतात किंवा हायकोर्टापर्यंत चालू राहतात. एक प्रकारची परिणिती ही. दुसरं म्हणजे असं आहे की म्हणजे डिप्रेशन, फ्रस्ट्रेशनची परिसीमा होते काही वेळा, कारण तो माणूस स्वतःला कन्व्हिन्सच करू शकत नाही मी इथं काय. म्हणजे त्याला सुद्धा, कारण त्याला एकाच वेळी समाजाने बहिष्कृत केलेलं असतं. द मोमेंट माणूस आत गेला की समाज बहिष्कृत झाला म्हणून समजा. आणि तो मनुष्य म्हणजे आता मला आठवतंय की विवाहितेने आत्महत्या केली. या केसमध्ये कित्येक वेळा असे लोक आहेत ज्यांचा काहीच संबंध नसायचा, म्हणजे अक्षरशः त्या घटनेशी दुरान्वयी संबंध नसलेली माणसं. म्हणजे उदाहरणार्थ आत्महत्या पुण्यात झाली आणि कुठली तरी अमेरिकेत राहणारी भावजाई आहे, ती पण आरोपी आहे त्यामधली. मग होतं कसं, ती भावजाई अमेरिकेत लपून राहिली कारण तिला वाटतं भारतात गेला मला अटक होईल, आणि तिचा नवरा चुकून भारतात फिरायला आला तर एअरपोर्टला अटक झाली. मग काय होतंय की आपण कॅलिब्रेट करायला पाहिजे की आरोपी कोण, कुणाला अटकेची गरज आहे, किती वेळा खरंच हा अटकेसाठीचा गुन्हा आहे का. म्हणजे असं न करता माणसं आपण आत टाकत राहतो आणि मग ही माणसं पटकन डिप्रेशनची शिकार होतात. म्हणजे आयदर तुम्ही ताटमानेने जगता की माझा गुन्हाच नाही केला, आणि ते नाही करू शकलं तर पूर्ण मोडून पडतो माणूस. तुम्ही आता हायकोर्टात प्रॅक्टिस पण करताय म्हणून खास तुम्हाला प्रश्न विचारतोय, आणि तुमची फाउंडेशन जी आहे ती आता कैद्यांना, गरीब कैद्यांना मदत पण करते की पोक्सो, 370, 498 यांना एक वेपन म्हणून पण वापरलं जातं. फक्त बदला घ्यायचा आहे किंवा एकमेकांची जिरवायची आहे, आणि त्यातून अनेक जण आतमध्ये जातात. पण याच्यामध्ये कोणते रिफॉर्म्स गरजेचे आहेत? म्हणजे तुम्ही शरीर संबंधांचं वय त्याच्यामध्ये लिहिलंय की बऱ्याच देशांमध्ये 16 वर्ष आहे, चीनमध्ये 14 वर्ष आहे, भारतामध्ये ते 18 आहे. पण आता ॲव्हरेज वय तुम्ही पाहिलं असेल तर 14 आणि 16 वर्षाच्याच मुली अनेक असतात बऱ्याच केसेसमध्ये, फिर्यादी असतात त्या. तर याच्यामध्ये कोणते रिफॉर्म्स आता गरजेचे आहेत जेणेकरून हे खोट्या केसेस टळू शकतात? हे बघा, पहिला रिफॉर्म म्हणजे तुम्ही ठरवलं पाहिजे गुन्हा काय आहे. मला सांगा की मध्य प्रदेशमध्ये गुटखा अलाउड आहे, राजस्थानमध्ये अलाउड आहे, कर्नाटकात अलाउड आहे, तेलंगणात अलाउड आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या सीमेच्या बाजूनी सगळ्या राज्यांमध्ये गुटखा लिगल आहे. महाराष्ट्रामध्ये गुटखा विकला तर 10 वर्षाची शिक्षा आहे. बरं, दारू विकली ती शिक्षा नाही बरं का, गुटखा विकला 10 वर्षाची शिक्षा आहे. आजच्या घडीला काय झालं, या गुटख्यामुळं प्रचंड मोठी भ्रष्टाचाराची रॅकेट चालू झाली. वास्तविकरित्या हा गुटखा चौका चौकात मिळतो. जिथं गुटख्याचा हिशोब जुळत नाही तिथं लोकांना अटक होते. मग खरंच हा अटकेचा गुन्हा आहे का,
हे बघणं गरजेचं आहे. दुबईसारख्या देशामध्ये आपण म्हणतो की तुम्हाला जिथं इस्लामिक राष्ट्र आहे तिथं मॉलमध्ये पोर्क विकत मिळतं आणि लिहिलं असतं पोर्क फॉर नॉन मुस्लिम्स, म्हणजे मुस्लिमांनी घेतलं तर गुन्हा आहे खाल्लं तर. मग महाराष्ट्रामध्ये जिथं जपानी लोक बीफ खातात, हा जपानी कंपन्या खूप आहेत आपल्याकडे, अमेरिकन कंपन्या खूप आहेत, ते युरोपियन लोक येऊन बीफ खातात, त्यांना तुम्ही म्हणता की तुम्ही म्हशीचं बीफ चालेल, बरोबर आहे. तर बीफ विकलं म्हणून 5 वर्ष गुन्हा आहे. मला काय वाटतं माहिती का, आपण खरंच प्रॅक्टिकल विचार केला पाहिजे काही गोष्टीचा. एक गुन्हा कशाला म्हणायचा, हा पहिला भाग झाला. दुसरा भाग असा आहे की गुन्हा केल्यानंतर कुणाला आत टाकलं पाहिजे आणि टाकलं तर किती वेळ टाकलं पाहिजे याच्याबद्दल आपल्याकडे क्लॅरिटी पाहिजे. मध्यंतरी सुप्रीम कोर्टाने सत्येंद्र कुमार अंटील वर्सेस युनियन ऑफ इंडियाच्या केसमध्ये फार महत्त्वाचा निकाल दिला होता. त्यात सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला सांगितलं होतं की तुम्ही जामिनाचा कायदा करा. युकेमध्ये म्हणजे लंडनमध्ये बेल ऍक्ट नावाचा कायदा आहे की ज्याच्यामध्ये जामीन हा राईट कधी कुठं द्यायचा याच्याबद्दलचा कायदा आहे. तर केंद्र सरकारला सांगितलं होतं की तुम्ही युकेच्या धर्तीवर भारतामध्ये बेल ऍक्ट करा, म्हणजे जामीन हा अधिकार प्राप्त होईल. आणि जेणेकरून जी लोअर कोर्ट आहेत, JMFC घाबरतो, म्हणजे खालच्या जर मॅजिस्ट्रेट समोर गेलं आणि पोलिसांनी मोठ्या हा भयानक मोठा गुन्हा आहे, काय कागद बघितलेलं नाही काय नाही गेलं झालं की तर जामीन रिजेक्ट होतो. मग छोटा छोटा माणूस जाऊ शकत नाही हायकोर्ट पर्यंत. हायकोर्टात श्रीमंत लोक जास्त वेळ का नाही राहत, कारण श्रीमंत लोक हायकोर्टापर्यंत जाऊ शकतात, गरीब जाऊ नाही शकत. मग त्यांनी सांगितलं जामिनाचा कायदा करा. दुसरी गोष्ट झाली. तिसरी गोष्ट अशी झाली की आजच्या घडीला येरवडा जेलमध्ये जरा पाहिलं तर टॉप 5 गुन्हे कुठले आहेत ते फक्त नजरेखाली आणा. मोकामध्ये साधारण 700 ते 800 लोक असतील आता. हा बॉडी ऑफेन्स म्हणजे ह्याच्यामध्ये बॉडी ऑफेन्स बाजूला ठेवू थोडंसं, बलात्काराच्या आरोपांमध्ये आणि पॉक्सो या दोन्ही केसमध्ये सुद्धा 500-600 लोक असतील आतमध्ये. सांगायचा भाग असा आहे की यातल्या रोमॅन्टिक पॉक्सोच्या केसेस किती, की मुलगा 18 वर्षाचा आणि पोरगी 17 वर्षाची, दोघं पळून गेलेत, दोघांची जात सेम नाही. जात सेम नसली की 100% केस झाली म्हणून समजा, आणि धर्म सेम नसेल तर मग मारामाऱ्याचं रस्त्यावर तिथं. तर मग काय होतंय, ते ह्या प्रकारच्या केसेस सुडापोटी येतात आणि कोणी ना कोणीतरी त्यात भरडलं जातं. कित्येक वेळा असं होतं की दोघंही एकमेकाच्या कंटिन्यू राहतात प्रेमामध्ये, तुम्ही लग्न करावं की नाही हा वेगळा भाग आहे. जर प्रेमसंबंधातून होणारे गुन्हे आणि एखाद्यावर जोड जबरदस्ती करून होणारे बलात्कारात फरक करणं गरजेचं आहे. नाहीतर काय होतंय माहिती का, तुम्ही लोकांवर स्टिग्मा टाकताय आणि मग तो माणूस ना आयुष्यभर उभा राहू शकत नाही. माझ्यावर एक केतन नावाचा मुलगा होता, आजही माझ्या संपर्कात आहे, सुटला तो बिचारा केसमधनं. 10 वर्षे शिक्षा लागली त्याला. का? तो 18 वर्षाचा, पोरगी 17 वर्षाची. शिक्षण काय 7वी 8वी. याला स्वतःला कायदा कळत नाही, तिला कायदा कळत नाही. दोघं गेले पळून. आणि मग काय आलं, पकडून आणले. 3-3.5 महिने एकत्र राहिले नवरा बायकोसारखे. पकडून आणले, बापाने कंप्लेंट टाकली आणि मग सगळेच पुरावे विरोधातले सापडले. 10 वर्षे शिक्षा लागली. 10 वर्ष शिक्षा बघून पोरगं बाहेर पडलं, संपलं की आयुष्य. मला काय वाटतं की आपल्याला यात फरक करणं गरजेचं आहे. नाही तर काय होतं, लोक 3-3, 4-4 वर्ष सडत राहतात. ते म्हणजे काय आपल्यासाठी ते फार प्रतिष्ठेचं लक्षण नाही या गोष्टी, अशा गोष्टी. आता आपल्याकडे IPC जाऊन BNS आलंय, क्रिमिनल प्रोसिजर ऍक्टला पण आपण रिप्लेस केलंय. ब्रिटिशकालीन कायदे बदललेत, कलम रिप्लेस केलेत. 10 वर्षांची शिक्षा आता 20 वर्षांवर गेली. बऱ्याच गुन्ह्या म्हणजे शिक्षा दुप्पट झाली आहे. टेक्निकल एव्हिडन्सेससाठी आता कायदा बनलाय, ठीक आहे, सगळं वेलकमिंग आहे. पण आपल्याकडे या आता ज्या गोष्टी तुम्ही बोललात, वय बदलणं असेल किंवा डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेसमध्ये तुम्ही जे अमेरिकेत उदाहरण दिलं की तिकडच्या कोणाला तरी आरोपी बनवलं जातं वगैरे, जावयांसहित नंदासहित सगळे टाकले जातात. तर याच्यावरती काही रिफॉर्म्स आपल्या देशात आता होत आहेत का? कारण तुम्ही वकील म्हणून काम करत असताना वेगवेगळ्या संस्थांसोबत तुमचा संपर्क येत असेल. हे बघा, मला असं वाटतं की सरकारचा एकूणात जो भर आहे ना, तो कायदे अधिक कडक करण्यावर आहे. काय होतं, आपल्या क्रिमिनल जस्टिस सिस्टीममुळे मध्ये केसेस पेंडिंग राहतात. मग त्यामुळे काय होतं, अधिक कठोर कायदे करा हा भर राहतो. म्हणजे लोकांच्या मनात भय निर्माण पाहिजे. ज्या गुन्ह्याला 2 वर्ष शिक्षा आहे त्याला 10 वर्ष करा, हा या प्रकारचा एक ट्रेंड दिसतोय मला तरी. BNSS आल्यानंतर सुद्धा त्या ट्रेंडमध्ये काही फारसा बदल झालाय असं मला वाटत नाही. म्हणजे जेलमधली गर्दी कमी करा किंवा कोर्टाच्या केसेसचा फुगवटा कमी करा, याबद्दल मला वाटत नाही याच्यात काही परसेप्टिबल बदल घडताना दिसतोय. म्हणजे आम्हाला तो कायदा लागू होण्याआधी पण साशंकता होती आणि
आता कायदा लागू होऊन सुद्धा जवळजवळ वर्ष होऊन गेले, हम्म. बरोबर ना. तर त्यामुळे आता तो ग्राउंडवर नव्या सगळे गुन्हे त्याच कायद्याखाली रजिस्टर होत आहेत. पण ग्राउंड रियालिटीमध्ये काहीच बदल नाही झाला. ना पोलीस बदलले, ना ज्युडिशियरी बदलली, ना जेल व्यवस्था बदलली, ना न्याय प्रणाली बदलली. त्यामुळे काय आलंय, म्हणजे त्या जुन्या बाटलीमध्ये नवीन दारू भरली आहे, हो. बाकी परिस्थिती तशीच राहिली. त्यामध्ये मला असं वाटत होतं की जर तुम्ही अशा फक्त काय आलं माहिती, त्यामध्ये एक छोटासा पॉझिटिव्ह बदल आहे नक्की, जो सांगणं गरजेचं आहे. मध्यंतरी सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की नवीन BNS मध्ये एक 479 नावाचं कलम आहे, 479. तर जुन्या CRPC मध्ये 436 कलम होतं. त्या कलमानुसार निम्मी शिक्षा जर पूर्ण झाली असेल टोटल अंडर ट्रायलची, 10 वर्ष शिक्षण, 5 वर्ष माणूस अंडर ट्रायल आहे, त्याला सोडून देता पडतो, असं त्यामध्ये प्रोव्हिजन होती. आता BNSS मध्ये ती 1/3 गेली. म्हणजे तुम्ही विना खटला, समजा तुमची मॅक्सिमम शिक्षाच समजा 10 वर्ष आहे, तर विना खटला तुम्ही 3-3.5 वर्ष आत आहे, तुम्हाला ताबडतोब जामीन दिला पाहिजे. अशा प्रकारच्या छोट्या प्रोव्हिजन झाल्यात, नाही असं नाही. परंतु काय माहिती, हे बिट्स अँड पीसेस मधले एफर्ट्स येतो. मला वाटते खूप स्ट्रॅटेजिक एफर्ट्सची गरज आहे. हे झाले लिगल रिफॉर्म. पण आपल्याला जेल रिफॉर्म्स मध्ये काय काय गरजेचं आहे? कारण आतली अवस्था तुम्ही पाहिली, महाराष्ट्राच्या जेलची पाहिली, बाहेर देशात जेलची अवस्था खूप चांगली असते. म्हणजे त्यांना कैदी मिळत नाहीत. इकडे कैद्यांना एकमेकाच्या अंगावर झोपण्याची वेळ येते, म्हणजे झोपायला पण जागा नसते. तर जेल रिफॉर्म्स काय काय आवश्यक आहेत? हाच प्रश्न जर एखाद्या जेलरला विचारला आणि किंवा वरिष्ठांना विचारला, ते म्हणतील अजून जेल निर्माण करा, अजून बाराकी वाढवा. तुम्हाला माहिती आहे का जेलचं पर्पज काय? जेलचं पर्पज आहे की ताबडतोब लवकरात लवकर माणसाला कोर्टात हजर करा, आयदर त्याला शिक्षा देऊन आत ठेवा किंवा जामिनावर बाहेर सोडा. बरोबर आहे. तर आज जेलमध्ये पहिला रिफॉर्म्स माझ्या दृष्टीने हा आहे की तुमचं जे जेल मॅन्युअल आहे त्यात चुका आहेत का, त्यात कमतरता आहेत का, आहे ते तरी लागू करा. म्हणजे मी म्हटलं की सकाळी 6 ते संध्याकाळी 6 कैद्यांना पूर्ण ओपनिंग द्या. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की जर विशेष बंद्यांना दिवसातून 3च तास सोडतात, कायदा म्हणतो 12 तास सोडा. तुम्ही त्यांच्यासाठी ही अशी मानवी हक्कांची अवस्था करून टाकली. त्यानंतर जर माणसाला झोपायला जेवढी जागा हवी आहे किंवा माणसाला जेवणा खाण्यासाठी काय हवं, या गोष्टी सुधारणा करा. दुसऱ्या सुधारण्याची मला वाटते गरज अशी आहे की जेल हे सुधारगृह आहे, आणि ही जर तुमची भावना असेल तर किरण बेदींना खूप संघर्ष करावा लागला तिहार जेलमध्ये तिथलं तंबाखूचं व्यसन सोडण्यासाठी, तिथली बिडी तंबाखू बंद करण्यासाठी. मग तिथं अशी अवस्था आली की सामोशामधनं बिड्या यायच्या लपून. येरवडा जेलमध्ये तर आम्ही काउंटर टाकून बिड्या विकतो. दरवर्षी महाराष्ट्राच्या जेलमध्ये आम्ही अधिकृतरित्या 7 कोटी रुपयाची तंबाखू विकतो. बापरे, हे आकडे आहेत. हे आकडे आहेत. म्हणजे महाराष्ट्र कारागृह विभागाचे प्रमुख म्हणजे काय, तंबाखूचे व्यापारी आहेत काय? चाललंय काय? म्हणजे 85% कैदी आमच्याकडचे, म्हणजे बाहेर जो माणूस दारू पितो तो आतमध्ये जाऊन तंबाखू खायला लागतो. पर गांजा असा अवैधरित्या येतो, मग तंबाखू गांजा मिळून मस्त बिडी होते. मला सांगायचा भाग असा आहे की ह्या चुका तुम्ही केल्यात ना. जेल मॅन्युअल जर तुम्ही उघडलं, त्यात लिहिलंय कॅन्टीनमध्ये खालील गोष्टी विकता येतील. 1 नंबर सिगरेट, तंबाखू, बिडी आणि तंबाखूजन्य पदार्थ. काय टाइमपास चाललाय, कोणी मान्य केलं? आज तिहार जेलमध्ये तंबाखू बंद, डमडम जेलमध्ये बंद, जोधपूर जेलमध्ये बंद, मध्य प्रदेशमध्ये बंद, तामिळनाडूमध्ये बंद, साबरमती जेलमध्ये बंद. आम्हीच म्हणजे पुढारलेलं राज्य म्हणतो, आम्ही का चालू ठेवली? म्हणजे या सुधारणा तर गरजेच्या आहेत. त्यानंतर मी चुकत नसेल तर मीरा बोरवणकर मॅडमनी एक प्रस्ताव दिला होता. त्या प्रपोजलचं पुढे काय झालं माहित नाही, पण प्रपोजल भारी होतं. ते असं की 5% 10% फॉर्म्युला होता तो, की जेल प्रशासनाचं 5% स्टाफ आणि डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशनच्या हेडक्वार्टरचा 10% कॉन्स्टेबलचा स्टाफ फक्त कैद्यांना ने आण करण्यासाठी बाजूला ठेवायचं. म्हणजे उदाहरण सांगतो, आज तळोजा कारागृहामध्ये महाराष्ट्रातल्या विविध 157 कारागृहातले कैदी आहेत. म्हणजे तळोजामध्ये माणूस ठेवलाय, पण त्याची केस चालली आहे पनवेल कोर्टात, अलिबाग कोर्टात, किंवा पालघर कोर्टात, बांद्रा कोर्टात. मग होतं कसं की दररोज एवढ्या गाड्या नेणार कुठं, आणणार कुठनं, काहीच हे नाही. मग प्रत्येक गाडी तुम्हाला जर न्यायचं असेल तर गार्ड पाहिजे. मग कित्येक वेळा असं होतं की गार्ड लागत नाहीत, गाड्या मिळत नाहीत, म्हणून या लोकांना कित्येक वर्ष कोर्टामध्ये हजर केलं जात नाही. माझ्याबरोबर सचिन टोके नावाचा माझा मित्र होता.
त्या बिचाऱ्याला 4.5 वर्षामध्ये अटकेनंतर त्याच्या कोर्टात कधी उभंच केलं नाही. मला काय म्हणायचं आहे माहिती का, तारीख लागली, त्या तारखेला निकाल दिला, पुढची तारीख लागली, तपास एव्हिडन्स रेकॉर्ड घेतला, मान्य. माणूस आतमध्ये, त्याला कधी त्याच्या कोर्टात हजरच नाही का. येरवडा जेलमधून खेड कोर्टात न्यायचं असेल तर 2 तास जायला 2 तास यायला स्टाफ लागतो. मग तेव्हा प्रस्ताव असा दिला होता की 5% 10%चा फॉर्म्युला वापरा, एवढे लोक फक्त गार्डसाठी ठेवा. माझं म्हणणं आहे, जेल प्रशासनाचं कामच नाही की ज्या कैद्यांना आईशारामाच्या सुविधा द्या. त्यांचं काम हे की त्यांना जेवढ्या लवकर एक तर त्यांना सुधारणा करून बाहेर पाठवा, हा, किंवा ते जर परमनंट राहणार असतील तर त्यांना त्यांचे न्याय्य हक्क देऊन त्यांना योग्य ठिकाणी ठेवा. त्यानंतर अशा काही चांगल्या सुधारणा आहेत. म्हणजे मला माहित नाही की केंद्र सरकारने 2016 साली स्किल इंडिया प्रोग्राम लागू केला. कुठल्या तरी एक इंटेलिजंट IAS ऑफिसरला वाटलं की हा प्रोग्राम जेलमध्ये राबवला तर फार भारी आहे. बघा, म्हणजे असं नाही की भारतात बुद्धिमान माणसं नाही आहेत, खूप विजनरी माणसं आहेत. त्या माणसांनी पॉलिसीमध्ये लिहिलं, वन ऑफ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्किल इंडिया प्रोग्राम, की जेलमधल्या अंडर ट्रायल्सना आणि कन्व्हिक्टना आम्ही या स्किल इंडिया प्रोग्रामच्या अंडर ट्रेनिंग देणार आहोत. एक आस्पेक्ट आहे. महाराष्ट्रामध्ये 42,000 कैदी आहेत. माझी मी चुकत नसेल तर 7 सेंट्रल जेल आहेत. एवढे डिस्ट्रिक्ट जेल आहेत 35 एक असतील, हा, सब जेल आहेत. एका जेलमध्ये एक स्किल इंडिया प्रोग्राम दाखवा लागू झालेला. आमच्याकडे खूप महान पॉलिसी आहेत, गव्हर्नमेंटनी फंडिंग दिलंय, देतायत ना, अर्ज तर करा. अशा अनेक सुधारणांना वाव आहे. मी जेवणा खाण्याच्या सुधारणाबद्दल बोलू इच्छितो, पण त्यासाठी माझा 1 तास जाईल. मी फक्त थोडक्यात एवढंच सांगेन, माणसाला खायचं जेवण द्यावं. म्हणजे आमच्या घरातला पेट डॉग पण जेवण नाही खात, असं जेवण तुम्ही माणसांना खाऊ घालता. ही परिस्थिती आली आमच्यावर. म्हणजे जेलच्या कॅन्टीनच्या भ्रष्टाचारावर राजू शेट्टींनी मध्यंतरी आवाज उठवला. अनेक ठिकाणी याच्यावर चर्चा होते. मी तर प्रत्यक्ष अनुभवले, मी तर काही गोष्टी स्पष्ट लिहिल्या. जे दिसतंय ते रेशनिंग क्लार्क नावाचा पोस्ट आहे. जेलच्या कॅन्टीनला जो इन्स्पेक्टरची पोस्टिंग होती, त्या पोस्टिंगचे रेट कार्ड फुटतं. म्हणजे चाललंय काय? म्हणजे कैद्यांच्या जेवणाखाण्यावर सुद्धा दरोडे पडले जातात आणि आपण ते शांतपणे ऐकून घेतो. तर मला वाटतं या सुधारणांची गरज आहे आणि काही वेळा ते सुधारणा करण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील. मला असं वाटतं की म्हणजे काही वेळा मी कैदी जेव्हा आत होतो, त्या काही वेळा माझं काळीज हलायचं. म्हणजे गांधी यार्डामध्ये जेलचे कर्मचारी कैद्यांना घेरून मारायचे. मला प्रश्न पडायचा की यार, या ठिकाणी साने गुरुजींनी वर्णन केलंय की महात्मा गांधींनी याच यार्डामध्ये, याच झाडाखाली रवींद्रनाथ टागोरांच्या हातून फळाचा रस घेऊन त्यांचं आंदोलन, त्यांचं उपोषण सोडलं. सी राजगोपालाचारींसारखे व्यक्ती, सरोजिनी नायडू, नंतर चित्तरंजन दास यांच्या पत्नी वासंती देवी, असे अनेक दिग्गज त्या ठिकाणी उभे आहेत. बाबासाहेब आंबेडकर तिथे प्रत्यक्ष उभे आहेत. एवढ्या महान विभूती तिथं ज्या जागेला भेट दिली आहे, तिथं तुम्ही कैद्यांना मारहाण करता. मला असं वाटतं की काही गोष्टींना तर क्षमाच नाही, त्या गोष्टींना ताबडतोब बंद व्हायला पाहिजे. पण त्या गोष्टी मला दिसल्या, त्या अनेकांना दिसत होत्या, पण कोणी मांडायची हिंमत नाही केली. बस एवढंच. तुम्ही पुस्तकाचे सगळं समोर आणल्यानंतर याच्यावर कोणी काही बोललं तुमच्याशी, म्हणजे जेल अधिकारी असतील किंवा काय, किंवा एखादा डिसिजन मेकिंग मधला व्यक्ती आहे की हे आपण केलं पाहिजे, कोणी बोललं याच्यावर आजपर्यंत कधी काही? हे बघा, मला सर्वात चांगला प्रतिसाद मिळाला ज्युडिशियरीकडून. मला पुण्याच्या प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज साहेबांनी भेट दिली होती, म्हणजे मला भेटीसाठी वेळ दिला होता. मला नागपूरच्या प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज साहेबांनी मला भेटायला बोललं होतं. किंबहुना नागपूरला तर मला जज साहेबांनी विचारलं होतं की माझ्यासाठी काय मेसेज या पुस्तकात सांग. म्हटलं साहेब, तुमच्यासाठी मेसेज एवढाच आहे की जेलचे तुम्ही मालक आहात, ते तुमच्या हाताखाली आहेत. तुम्ही तुमचा मालकी हक्क गाजवा, आमचे निम्मे प्रश्न सुटतील. बरोबर. तर जजेस वाचतायत आणि कारण काय होतं, ते दुसऱ्या बाजूला बसलेत ना, ते इंडिपेंडेंटली पाहतायत काय झालंय ते, आणि त्यांना जास्त चुका समजतात, त्यामुळे ते जास्त भावनिक दृष्ट्या ते बघू शकतात. ब्युरोक्रेसीमध्ये अनेक चांगल्या अधिकाऱ्यांनी, मी काहींची नावं घेऊ शकत नाही, पण ते पुस्तक वाचलं. किंबहुना गुजरात कॅडरच्या एका मराठी IPS अधिकाऱ्यांनी IG रँकचे ते पुस्तक वाचलं. त्याच्या काही नोट्स गुजरातीत काढल्या आणि त्यांनी साबरमती जेल
त्या जे हे आहेत त्यांचं जेल ऍडमिनिस्ट्रेशनच्या एका IPS ऑफिसरला पाठवलं. ते म्हणले सगळ्या जेलमध्ये समस्या सारख्याच आहेत म्हणले. मला ह्या पुस्तकातून ह्या गोष्टी दिसल्या, ते तू लागू करायला सुरुवात कर. महाराष्ट्रामध्ये सुद्धा मला काही अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की ते पुस्तक ज्यांनी वाचायला पाहिजे आणि ज्यांनी त्यात सुधारणा घडवायला पाहिजे त्यांच्यापर्यंत ते पोचलंय. आता आपल्याला एक कल्पना आहे की वादळ आलं ना की एका क्षणाला घर उडून जातं, छप्पर उडून जातं. पण ते छप्पर पुन्हा आपल्याला बनवायचं असेल, पुन्हा ते घर उभारायचं असेल ना, ते सावकाश उभारावं लागतं. त्यामुळं बिघडण्याची प्रक्रिया 2 मिनिटात होते, सुधारण्याची प्रक्रिया थोडी सावकाश होते. त्यामुळे मला फक्त आशा एवढीच आहे की यातून सुधारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ती कधी पूर्ण होईल माहीत नाही, पण मला आशा नक्की आहे. हे खरोखर तुम्ही खूप चांगलं पुस्तक लिहिलंय आणि अवेअरनेससाठी. कारण जेव्हा सर्वसामान्य माणूस जागृत होतो तेव्हा बदल व्हायला सुरुवात होते. आणि आज सर्वसामान्य माणूस या तुरुंगाविषयी वाचतोय, या मुलाखती पाहतोय पाटील सरांच्या, आणि सामान्य माणूस जागृत होतोय. सामान्य माणूस जागृत झाला म्हणजे बदल घडायला सुरुवात होते आणि ती होईल अशी अपेक्षा आहे. कायदे बदलतील, तुरुंग प्रशासन, तुरुंग व्यवस्था बदलेल अशी अपेक्षा आपण करूयात. आपण या व्हिडिओ इथेच थांबतोय. मात्र तुमची मतं कमेंटमध्ये लिहा, व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओत.